8वं पुष्प गुंफत आहोत। या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते माननीय श्री डी माने सर, माजी प्राचार्य, दलित मित्र व लेखक, तासगाव, जिल्हा सांगली। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री विजय बापू पाटील, माजी संचालक वसंतदादा पाटील, शेतकरी सहकारी साखर कारखाना सांगली, तसेच सर्व संस्थेचे पदाधिकारी, सर्व शाखांचे शाळा प्रमुख, रहिमपूर नगरीचे प्रतिष्ठित नागरिक, आपल्या सर्वांचं या कार्यक्रमानिमित्त हार्दिक स्वागत। गातील शाहीर तुमच्या कर्तृत्वाचे पोवाडे, निनादतील दाही दिशांना कीर्तीचे चौघडे, गौरवाचा सार्थ अभिमान साऱ्या महाराष्ट्राला, वसंतदादा हे नाव ज्ञात आहे साऱ्या जगताला। या कार्यक्रमानिमित्त उपस्थित असलेले सर्व मान्यवर दादांच्या प्रतिमेचे पूजन करत आहेत। हसून पाहावं, रडून पाहावं, जीवनाकडे नेहमी डोळे भरून पाहावं। साहेब माननीय श्री एस के माने सर यांना व्यासपीठावरती आमंत्रित करते की आपण प्रास्ताविक करावे। यावर्षी 13 नोव्हेंबर 16 पासून या वर्षामध्ये पद्मभूषण डॉक्टर वसंतदादा पाटील यांची जन्मशताब्दी वर्ष म्हणून आपण आपल्या पद्मभूषण डॉक्टर वसंतदादा पाटील शिक्षण संस्थेच्या वतीनं साजरं करत आहोत। या दर महिन्याच्या 13 तारखेला एक चांगले व्याख्याते आणून आतापर्यंत आपण 7 व्याख्याने झाली। आज हे 8वं पुष्प गुंफण्यासाठी त्या ठिकाणी अतिथी बोलवलेले आहेत। मधुकर भावे, हेमंत देसाई, माजी मंत्री गुलाबदादा पवार, सुभाष बाबूराव पाटील, क्रांतिसिंह नाना पाटलांचे नातू, असे विविध स्थळामध्ये चांगल्या पद्धतीने काम करणारे मुख्य आपण बोलवले। आज या पद्मभूषण डॉक्टर वसंतदादा पाटील यांच्या स्मृती प्रित्यर्थ जी व्याख्यानमाला आपण आयोजित केलेलं आहे त्या 8वं पुष्प गुंफण्यासाठी आज या ठिकाणी वसंतदादांचे साडू स्वर्गीय आमदार बाबासाहेब पाटील यांचे चिरंजीव विजय बापू पाटील यांना खास निमंत्रण दिलं। वसंतदादांच्या नातेवाईकामध्ये कोणीतरी आम्ही प्रत्येक कार्यक्रमाच्या वेळी निमंत्रित करतोय। रहिमतपूरमध्ये आम्ही आमच्या संस्थेच्या वतीनं दादांच्या संबंधीमध्ये काय जितकं काही चांगल्या पद्धतीनं काम करता येईल अशा पद्धतीचं कामकाज आम्ही सुरू ठेवलेलं आहे आणि म्हणून आपल्या पाहुणे मंडळींना ही माहिती असावं। मी प्रतीक पाटलाला आणलेलं होतं, त्यानंतर विशाल पाटलाला बोलवलं, त्यानंतर दादांचे पुतणे आपले बापू त्यांना मागच्या खेपेला बोलवलं होतं। तेव्हा आज या ठिकाणी विजय बापू आलेले आहेत आणि आजचे प्रमुख व्याख्याते आदरणीय डी माने सर हे प्राचार्य होते रयत शिक्षण संस्थेमध्ये आणि त्याशिवाय त्यांना दलित मित्र पुरस्कार मिळालेला आहे। एक चांगले साहित्यिक आहेत, त्यांनी 4-5 पुस्तके लिहिलेली आहेत। असे एक चांगले व्याख्याते आज आपल्याला लाभलेले आहेत आणि या दोन्ही मंडळींचं प्रथमतः आपल्या पद्मभूषण डॉक्टर वसंतदादा पाटील शिक्षण संस्थेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो। आजच्या या कार्यक्रमासाठी या सह्याद्री साखर कारखान्याचे संचालक आदरणीय अविनाश माने पाटील, त्याचप्रमाणे दुसरे संचालक नंदकुमार माने पाटील, संस्थेचे व्हाईस चेअरमन माननीय किशोरदादा राऊत, आदरणीय सातारा जिल्हा स्वातंत्र्य सेनानीचे अध्यक्ष आदरणीय सोपाराव घोरपडे अप्पा, त्याचप्रमाणे उपाध्यक्ष सर्व नगरसेवक, आजी माजी नगरसेवक, आजी माजी उपाध्यक्ष, अध्यक्ष आणि गावातील या ठिकाणी उपस्थित असलेले मान्यवर कार्यकर्ते बंधू भगिनी आणि त्याचप्रमाणे पद्मभूषण डॉक्टर वसंतदादा पाटील शिक्षण संस्थेच्या शाखांचे सर्व शाळा प्रमुख, त्याचप्रमाणे
सर्व त्यांचा स्टाफ या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो. या प्रास्ताविकमध्ये वसंतदादांच्या संबंधामध्ये खूप काही सांगता येतं आणि खूप मी बोलत राहत असतो, पण आपण जे व्याख्याने बोलवले त्यांचं व्याख्यान आपल्याला मुळात ऐकायचं आहे. आणि म्हणून मी थोडक्यातच सांगेन की दादांनी त्यांच्या जीवनामध्ये खूप हातात कष्ट सोसल्या स्वातंत्र्यासाठी, पण त्या सर्व कार्यक्रमामध्ये कधीही कमी पडलेला आहे. सर्व ठिकाणी त्यांनी धाडस दाखवलेलं आहे. प्रसंग ते सांगतीलच माळेसाहेब, आपण प्रसंग मागच्या व्याख्याच्या तोंडून ऐकलेलं आहे. एवढंच मी म्हणेन, दादासारखा मनुष्य होणे नाही, खरोखर होणे नाही, की एक अत्यंत निस्पृह असं काम करणारा, महाराष्ट्राचा 4 वेळा मुख्यमंत्री झाले, त्याचबरोबर राजस्थानचे राज्यपाल झाले, अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस होते, विविध पदांवर त्यांनी अतिशय मोलाची कामगिरी केली, विविध प्रसंगांना त्या स्वतः सामोरे जाऊन तोंड देण्याचा प्रयत्न केलेला आहे. उदाहरणार्थ राजीव गांधींच्या पंतप्रधानपदी त्याला नियुक्त करताना जे कर्तृत्व दाखवलं, हे प्रत्येक कार्यामध्ये दादांचं कर्तृत्व आपल्याला पाहायला मिळेल. तेव्हा मी या ठिकाणी प्रास्ताविक थोडक्यातच घेतो. आपला पुन्हा सर्वांचं, आपल्या सर्वांच्या वतीनं, संस्थेच्या वतीनं मी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आणि इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. एखाद्या फुलाचा रंग आपण विसरू शकतो, अर्थात त्याचा कधी कधी आपल्याला उमलणे लक्षात राहत नाही, परंतु त्याचा सुगंध जरी आला तरी त्याचा रंगरूप आणि उमलण्याचंही आपल्याला आठवणीत येतं. आपण आपल्या स्मरणात राहावं म्हणून आपण रंगरंगीत फुलांनी मान्यवरांचा सत्कार करतोय. आपण वेळात वेळ काढून इथं पर्यंत हजर राहिला, आम्ही आमचं कर्तव्य समजतो की आम्ही आपला सत्कार घ्यावा. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले प्रमुख व्याख्याते माननीय श्री डी.ए. माने सर यांचा सत्कार आदरणीय सचिव साहेब करतील. मी आपणास तशी विनंती करते. डी.ए. माने सर माजी प्राचार्य, दलित मित्र व लेखक म्हणून प्रसिद्ध आहेत. ते आवर्जून इथे उपस्थित असते. धन्यवाद सर. यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री विजय बापू पाटील, माजी संचालक वसंतदादा पाटील शेतकरी सहकारी साखर कारखाना सांगली, तेही ते आवर्जून उपस्थित आहेत. मी सचिव साहेबांना विनंती करते की आपण सरांचा सत्कार करावा. रेणूपूर नगरीचे उपनगराध्यक्ष माननीय श्री देवी माने साहेब हे उपस्थित आहेत. मी दादांना विनंती करते की आपण माने साहेबांचा सत्कार करावा. आदर्श शिक्षण संस्थेचे चेअरमन नंदकुमार माने सर हेही उपस्थित आहेत. मी दादांना पुन्हा एकदा विनंती करते की आपण माने सरांचा सत्कार करावा. तसेच अविनाश माने साहेब हेही उपस्थित आहेत. त्यांचाही सत्कार करावा अशी आपणास विनंती आहे. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले तसेच सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आणि सत्कार करून आपण पुढच्या कार्यक्रमाकडे वळत आहोत. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले प्रमुख व्याख्याते माननीय श्री डी.ए. माने सर यांचा प्रथम अध्यक्ष बोलतील विजय बाबू. अल्पाचा परिचय आपणास झाला असेलच, परंतु एक सखोल आपल्याला त्यांची माहिती व्हावी, परिचय व्हावा, यासाठी मी व्यासपीठावरती आमंत्रित करते आमचे सिनियर प्राध्यापक, आमच्या कॉलेजचे प्राध्यापक श्री आर.सी. निकम सर यांना. पद्मभूषण डॉक्टर वसंतदादा पाटील शिक्षण संस्थेच्या वतीनं वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दीचा समारंभ आपण इथं गेल्या वर्षभरामध्ये साजरा करण्याचं नियोजन केलेलं आहे. आणि या नियोजनामधलं आपलं 8वं पुष्प गुंफण्यासाठी आजचे जे प्रमुख पाहुणे आहेत, त्या प्रमुख पाहुण्यांचा परिचय मी आपल्याला करून आहे. प्रास्ताविकामध्ये आपल्या संस्थेचे सचिव आदरणीय माने सर यांनी अल्पसा उल्लेख केलेलाच आहे, तरी सुद्धा त्यांचा सखोल परिचय करून देणं हे आपल्या संस्थेच्या वतीनं काम करत आहे. आजचे जे प्रमुख पाहुणे माननीय डी.ए. माने सर
यांचं मूळ गाव तासगाव जवळचं विसापूर आहे. तिथंच त्यांचं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पूर्ण झालेलं आहे आणि उच्च शिक्षणासाठी त्यांनी सातारच्या शिवाजी कॉलेज सातारा इथं प्रवेश घेतलेला आहे. पदवी संपादन केल्यानंतर रयत शिक्षण संस्थेमध्येच त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी आपलं नोकरीचं काम, अध्यापनाचं काम यशस्वीरित्या पूर्ण केलेलं आहे. याच्यामध्ये त्यांनी सातारा, कोरेगाव, श्रीरामपूर, त्याच्यानंतर रामानंदनगर अशा विविध ठिकाणी त्यांनी काम केलेलं आहे. हे आपलं शिक्षणाचं अध्यापनाचं काम करत असतानाच आपल्या हातून काहीतरी चांगलं काम काढावं या हेतून त्यांनी काही पुस्तकं लिहिलेली आहेत. त्यातलं एक पुस्तक आहे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनपटावरचं महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण. त्याचबरोबर त्यांनी आणखीन एक पुस्तक लिहिलेलं आहे, ते म्हणजे भारतातील जे काही बलिदान करणारे स्वातंत्र्य लढ्यातील नेते आहेत त्यांच्यासाठी व्यर्थ न हो बलिदान या आशयाचं. नुसतं याच क्षेत्रात काम करून ते थांबलेले नाहीये. समाजातला उपेक्षित घटक आहे त्या उपेक्षित घटकालाही न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी अहोरात्र प्रयत्न केले आणि म्हणूनच महाराष्ट्र शासनाचा 2003चा त्यांना दलित मित्र पुरस्कार मिळालेला आहे. आपली सेवा पूर्ण झाल्यानंतरही ते आपल्या समाज व्यवस्थेतल्या अनेक घटकांच्यासाठी सातत्यानं काम करत असतात. ते तासगाव सहकारी साखर कारखान्याचे 9 वर्ष संचालक म्हणून त्यांनी आदर्शवत काम केलेलं आहे. त्याचबरोबर सध्या या वयातही ते तासगावमधील जे संजय गांधी निराधार योजना आहे त्या योजनेचे ते चेअरपर्सन म्हणून काम करत आहेत. असे हे अनुभवी वसंतदादांच्या सानिध्यातले व्यक्तिमत्व आज आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत. त्यांचा हा मी अल्पसा परिचय करून देत आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री विजय बापू पाटील साहेब, माजी संचालक वसंतदादा पाटील शेतकरी सहकारी साखर कारखाना सांगली. मी आपणास सर विनंती करते की आपण आपल्या सर्व श्रोते वर्गांना मार्गदर्शन करावं. स्वर्गीय वसंतदादांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्तानं आपण प्रत्येक 13 महिन्याच्या 13 तारखेला या ठिकाणी व्याख्यानमाला आयोजित केली आहे. बरोबर या आता एक वेगळा उपक्रम आपण चालू केला आहे आणि या कार्यक्रमाच्या साठी आज या ठिकाणी उपस्थित असलेले प्रमुख कक्षाचे DM आहे सर, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष, या कार्यक्रमात उपस्थित असलेले आपल्या संस्थेचे सर्व पदाधिकारी, सचिव मानेसाहेब, सह्याद्री कारखाने संचालक नंदुकान माने, अविनाश माने, या नगरीचे नगराध्यक्ष, उपाध्यक्ष वेदी माने, स्वातंत्र्य सैनिक, स्वातंत्र्य सेनेचे घोरपडे साहेब, सर्व नगरसेवक, संस्थेचे सर्व पदाधिकारी, सर्व शिक्षक बंधू भगिनी मित्र, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा तऱ्हेचा उपक्रम मला वाटतं या ठिकाणी प्रथमच आपण चालवण्यात आहे आणि त्याबद्दल मी मनापासून आपल्या सर्वांना संस्थेचे संचालक, संस्थेचे पदाधिकारी सर्वांना धन्यवाद देतो. खरोखर हा उपक्रम अगदी तुच्छ असा आहे, कारण नवीन पिढीला आणि नवीन लोकांना दादांच्या कार्याची माहिती व्हावी, त्यांच्यापासून प्रेरणा मिळाली, अशा तऱ्हेचा हा उपक्रम आहे. मी पद्धत आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. स्वर्गीय वसंतदादांनी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये काम केलं आणि ते तर आपल्या सर्वांना माहिती आहे, अवावरणी आता काम केलं आहे आणि स्वातंत्र्यानंतर देखील दादांनी समाज बांधणीमध्ये, कृषी औद्योगिक समाज रचनेमध्ये काम करत असताना सहकारी कारखानदारी, सूतगिरण्या अनेक संस्था उभा केल्या. दादांनी 4 वेळा मुख्यमंत्रीपद भूषवलं, पद्मभूषण मिळालं. सत्तेमध्ये दादा फार उशिरा गेले. 1952 मध्ये दादा आमदार झाले, पण सत्तेमध्ये दादाने कधी सहभाग घेतला नाही. दादांना लोकांमध्ये मिसळायची आवड होती आणि दादा म्हणायचे की मला कुठे पद नको आहे, पदामध्ये पेक्षाही मला लोकांमध्ये मिसळण्यामध्ये समाधान आहे. आणि दादा 72ला जेव्हा पाटबंधारे मंत्री झाले पहिल्यांदा, त्यांना ते आवडीचे खाते मिळाले आणि पाटबंधारे मंत्री झाल्यानंतर दादांनी अनेक उपक्रम राबवले, नवीन योजना राबवल्या. त्यामध्ये धडक योजना असतील किंवा ताकाळी मैशा योजना असतील, असे जे शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये क्रांती करतील अशा योजना दादांनी राबवल्या आणि त्यामध्ये दादांना मनापासून आनंद मिळाला. आणि दादांचे धोरण नेहमी कायदा आणि व्यवहार यांची सांगड घालून कसं लोकांचा फायदा होईल
लोकांना त्यामध्ये समाधान मिळेल, लोकांना त्यामध्ये आनंद मिळेल अशा तऱ्हेचं वागणं होतं. दादांनी आपल्या आयुष्यामध्ये खूप लोक होते. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दादांना मानणारा असा गड होता. वसंतदादा गड म्हणून असा त्यावेळेच्या काळामध्ये असायचा. कधी दादांनी पक्ष वाढवण्यासाठी सातत्याने शेवटपर्यंत प्रयत्न केले. दादांच्या प्रवासामध्ये मला देखील काम करायची थोडी संधी मिळाली. माझे वडील जवळ दादांचे नातेवाईक असतो आम्ही, तरी देखील सांगलीच्या गटांचे चेअरमन म्हणून दादांनी माझ्या वडिलांनी काम केलं. आणि नंतरच्या काळामध्ये वडिलांचं निधनानंतर मी त्या काकांच्या संचालक मंडळामध्ये गेलो. त्यावेळी दादा तज्ञ संचालक म्हणून आमच्या प्रत्येक मिटिंगला उपस्थित असायचे. त्यावेळेस त्यांचं जे मार्गदर्शन असायचं त्या तरुणांचा सहभाग सरकारमध्ये असावा ही दादांची भावना असायची. आणि त्या दृष्टीने त्यांचं शेवटपर्यंत प्रयत्न चालू होते. आमची देखील संस्था शिक्षण आपली जसे शिक्षण होतं, आमची गावामध्ये देखील शिक्षण होतं. सिद्धेश्वर शिक्षण मंडळ आहे आणि आमच्या वडिलांनी आम्हाला हायस्कूलमध्ये चालू होते बाबाच्या बडवीच्यामध्ये. त्या संस्थेचं काम आम्ही जेव्हा चालू केलं इमारतीचं, त्यावेळी देखील दादांनी आम्हाला बोलवून मुंबईमध्ये त्या संस्थेसाठी भरपूर अशी मदत केली. आणि दादाचं काय लक्ष असायचं आपल्या लोकांच्या वरती की आपले लोक काम करतात त्याला सतत मदत करायची. कोण नवीन संस्था काढेल, नवीन कारखाना उभा करेल, त्याला सर्व प्रकारची मदत करायची अशी दादांची भूमिका होती. विशेषतः दादांनी जो तंत्रनिकेतनमध्ये विनाअनुदानाचा जो निर्णय घेतला त्या काळामध्ये, त्या एका निर्णयामुळं संपूर्ण महाराष्ट्राचं चित्र घडलं. आज गावोगावी खेड्यापाड्यामध्ये सगळीकडे आपली मुलं सर्व क्षेत्रामध्ये विनाअनुदान माध्यमातून जे शिक्षण घेतलं, इंजिनिअरिंगचं असेल, मेडिकलचं असेल, सर्व क्षेत्रामध्ये आज मोठं परिवर्तन झालं आहे. दादांचा एक निर्णय संपूर्ण महाराष्ट्राला मोठा लाभदायक ठरलेला आहे. असे कितीतरी निर्णय दादांनी घेतले. एखादी संस्था दादा काढत असेल तर साध्या कागदावरती दादा शेरा मारायचे आणि नंतर मग प्रस्ताव दाखल करायचे. म्हणजे आपल्या दृष्टीने दादाचे जे कार्य होतं खरोखर अवर्णनीय होतं. दादा त्याबद्दल खूप सांगायचं काय त्या ठिकाणी आपल्या व्याख्याच्या मुद्दामापण जे मान्यवरांना बोलवलं आहे ते आपल्याला सांगतील. मी परत एकदा आपल्याला सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि या कार्यक्रमाला मला बोलवलं निमंत्रित केलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार म्हणून मी करतो. धन्यवाद सर. मातीसाठी जगावं, मातीसाठी मरावं, मातीसाठी जगावं, मातीसाठी मरावं. बाळा माती लई थोर, तिला कसं विसरावं. आणि असंच नातं मातीशी जशी नाळ जोडलेली असंच नातं दादांचं होतं. धन्यवाद सर. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे आजचे प्रमुख व्याख्याते माननीय श्री D.A. माने सर, मी आपणास विनंती करते की आपण दादांचा परिचय आणि दादांचा जीवनपट आमच्या सर्वांसमोर ठेवावा. आज या ठिकाणी वसंतराव दादांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्तानं आपण व्याख्यानमाला चालू ठेवली आहे. या व्याख्यानमालेच्या निमित्तानं या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ज्यांनी आता आपल्याला मार्गदर्शन केलं ते आमचे अत्यंत जीवाभाऊ असे श्री विजयांना पाटील. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्हाला अतिशय जिव्हाळ्याने या ठिकाणी बोलवलं. ते आपल्या संस्थेचे सचिव माननीय श्री शिवाजीराव माने, या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले महाविद्यालयाचे प्राचार्य, विद्यालयाचे मुख्याध्यापक आणि मगाशी परिचय करून दिलेले निकम सर, या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले व्हाईस चेअरमन श्री किशनदादा राऊत, या नगरीचे उपनगराध्यक्ष विदित उत्तमराव माने, या कार्यक्रमाच्या निमित्तानं सगळ्यांचं व्यासपीठावरील सगळे सन्मान्य मंडळी, सगळ्यांचा परिचय माझा काही नाही. समोर बसलेले बंधू आणि बंधू, या कार्यक्रमाच्या निमित्तानं ते येण्याचा योग आला आणि आपल्या अहमदपूर वासियांच्या सुद्धा नागरिक बंधू भगिनीच्या समोर हा थोडासा वसंतराव दादांच्या संदर्भातलं हे तुम्हीच म्हणा, थोडंसं बोलणं म्हणा, थोडेसे विचार व्यक्त करण्यासाठी आपण या ठिकाणी आलो. दादांची जन्मशताब्दी महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणामध्ये साजरी होते, शासकीय पातळीवरही साजरी होते, वेगवेगळे उपक्रमही त्या ठिकाणी राबवले जातात. वसंतराव दादांचं व्यक्तिमत्व हे एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व.
दादांच्याबद्दल बोलत तेवढं थोडं आहे. ते स्वातंत्र्य सेनानी होते, ते कृषी औद्योगिक क्रांतीचे जनक होते, ते वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपला नवा विचार देणारे एक थोर नेते होते, देशाचे थोर स्वातंत्र्य सेनानी. वसंतराव दादांच्या नावानं इथं एक संस्था स्थापन झाली. शिवाजीराव मानेने त्यांच्या प्राचार्याने आम्हाला सविस्तर माहिती दिली. या संस्थेचे चेअरमन सुनीलराव माने आणि या संस्थेचे संस्थापक त्यांचे वडील गुलाबराव माने. त्या गुलाबराव माने नगराध्यक्ष असताना माझा त्यांचा एक वेळ परिचय झालेला होता आणि त्या सगळ्या आठवणीला उजाळा देण्यासाठी रहमतपूरमध्ये मला येण्याची संधी या ठिकाणी या सगळ्या सहकार्याने दिली, संस्थेच्या हितचिंतकाने दिली. आणि रहमतपूरबद्दल एक वेगळा आकर्षण आहे एक प्रकारे पहिल्यापासून. ते अशा अर्थानं की माझा न माने आणि हेळवेची डायरी ज्या वेळेला हेळवे येतो त्यावेळेला मी विचारतो आमची पूर्वज माहिती वगैरे दिली सांगा. तर ते सांगतात मानेंचे घर आणि बसवडला आहे, रहमतपूरला आहे, शिरवळला आहे आणि माझ्या विसापूर गावात आहे. म्हणजे अशा प्रकारे एक भावबंदकीचं नातं सुद्धा इतिहासामधलं उघडून दाखवताना रहमतपूरमध्ये येण्याचा मला एक वेगळा आनंद दिला. रहमतपूर गाव मगाशी माहिती घेतली त्याप्रमाणे की मुंबईनंतर नगरपालिका स्थापन झालेल्या महाराष्ट्रातलं एकमेव गाव आहे. रहमतपूर नगरी एक वेगळी नगरी आहे. आमचे प्राध्यापक असलेले आणि थोर कवी असलेले कवी गिरीश म्हणजे शंकर केशव कानेटकर ते विलिंग्डन महाविद्यालयामध्ये होते. त्यावेळेला आम्ही त्यांच्याकडे काही गोष्टीच्या निमित्तानं जात असो, त्यातलं त्यांचं त्या ठिकाणचं व्याख्यान आम्ही ऐकत असो. त्यांचे चिरंजीव रायगडला देवा जाग येते नाटक करणारे वसंतराव कानेटकर यांची ही जन्मभूमी आहे. त्याबद्दल मला या ठिकाणी निश्चित आदर वाटतो. कवी गिरीशांनी तर आपल्या गावातून वाहणारा जो देवदरीमध्ये जन्माला आलेला ओढा पुढं त्याचं कमंडलू असं नाव नदीचं नाव झालं ते आपल्या गावाच्या मध्यभागी जाते. त्या गिरीशांच्या पहिल्या काव्यसंग्रहाचं नाव कमंडलू असंच आहे आणि या शिक्षण संस्थेचं नावही सुरुवातीला कमंडलू असं शिक्षण संस्था असंच होतं. नंतर दादांच्या नावानं ती संस्था पुढे झाली. आणि म्हणून एका ऐतिहासिक नगरीमध्ये फार जुना इतिहास रहमतपूरला आहे. शिवकालाच्या अगोदरही बसलेलं हे गाव आहे. शिवकालामध्ये उल्लेख आलेलं असं हे गाव आहे. ज्या वेळेला अफजल खान वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन पोहोचलेला होता त्या ठिकाणी तो रहमतपूरला हे आल्याचा उल्लेख या ठिकाणी आहे. आणि त्यानंतर तो वाईला गेला, महाबळेश्वरला गेला, सुरुवातीला तो तुळजापूरला गेला, नंतर पंढरपूरला आला, नंतर अशी गावं करत 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 या ठिकाणी रहमतपूरला आला. अशा अनेक दाखले इतिहासातले त्या ठिकाणी आहेत. अनेक लढाईचा संदर्भ या गावाशी निगडीत असणार असं एक रहमतपूर महाराष्ट्रातलं अग्रगण्य नगरपालिका असणारं गाव, आदर्श गाव म्हणून त्या गावाशी एक आगळा वेगळा ठसा उमटवण्याचं सामर्थ्य निश्चितपणे या गावामध्ये आहे. गावामध्ये नेताना प्रवेश करताना गावचा चेहरा मला निश्चितपणे चांगला वाटला. म्हणून गावची जी कारभारी मंडळी आहे ती निश्चितपणे चांगली मंडळी आहे. नगरपालिकेच्या माध्यमातून काम करतात, वेगवेगळ्या माध्यमातून काम करतात. असं एक आदर्श गाव आणखीन आदर्श व्हावं अशी अपेक्षा सोबत करतो. आणि आज जो माझा विषय आहे की दादांच्या संदर्भात माहिती सांगणं, माझं भाग्य मोठं की मी दादांना अगदी जवळून पाहिलं. माझं भाग्य मोठं की मी सातारला असल्यामुळे कैलासवासी यशवंतराव चव्हाण यांना अतिशय जवळून पाहिलं. ही दोन माणसं माझ्या जीवनामध्ये आली. मी अगदी जवळून बाळासाहेब देसाई यांना सुद्धा पाहिलं, यशवंतराव मोहिते साहेबांना पाहिलं. कारण प्राध्यापक म्हणून मी कराडला काम केलं त्यावेळेला यशवंतराव मोहिते पाहता आले. पाटणच्या परिसरामध्ये फिरताना बाळासाहेब देसाई पाहता आले. आणि सातारला तर मी पुढे 5 वर्षे काढली की त्यावेळेला यशवंतराव चव्हाण होते, त्यांना जवळून पाहिलं. विसापूर हे माझं सांगली जिल्ह्यातलं गाव असल्यामुळं आमच्या कारखान्याचे चेअरमन म्हणून, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून पद्माळे गाव हे आमच्या विसापूरशी नातेवाईकाचं जिव्हाळ्याचं गाव आहे. विजयाण्णा तर त्यांचे नातेवाईकच आहेत. वसंतराव दादा हे आमच्या विजयाण्णाचे काका होते आणि काका हे काकांचं नातं त्यांचं होतं. ते आता सुरुवातीला बोलले त्याप्रमाणे. त्यामुळं दादा अगदी छोट्या छोट्या कार्यक्रमामध्ये आलेले, वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आलेले, पाहिलेलं असताना
कधी घरामध्ये गेला असताना, कधी सर्किट हाऊसला गेला असताना, कधी उकाडा असला तर पंख्याखाली बसलेले दादा, अंगामध्ये शर्ट नसायचा आणि बंडी आणि धोतर असायचं. आणि त्यावेळेला आम्ही पाहायचं की दादांच्या पाठीमागे त्या खांद्याच्या बाजूला एक जखम होती की ज्यातनं ती 1943 सालची ती गोळी, ब्रिटिशांची गोळी त्यांना आरपार करून गेलेली होती. तुमचं आमचं सुदैव की ते खांद्यावरती निभावलं, एका बाहूवरती निभावलं. अन्यथा ते गोळी छातीवर बसली असली तर दुर्दैवाने तुम्हा मला वसंतराव दादांचं कर्तृत्व पाहणे मिळालं नसतं. तुमचं आमचं भाग्यच की अशा तऱ्हेने जीवावर आलेलं एका बाजूवरून ते दिसून गेलं. असे वसंतराव दादा आम्ही जवळून पाहिले. ते कर्तबगार होते. म्हणजे त्यांचं सगळं नाव वसंतराव बंडोजी पाटील. पद्माळे हे गाव केवढं अतिशय छोटंसं गाव. संत वाहते कृष्णामाई, त्या कृष्णामाईच्या काठावर बसलेलं अवघ्या 1,500 लोकसंख्येचं गाव आहे. त्यावेळेला तेवढं सुद्धा आले तेवढंच आहे, फार मोठं असं नाही. पण वसंतराव दादांनी त्या गावाचा कायापालट केला. नुसत्या गावाचा केला नाही, वेगवेगळ्या तालुक्याचा केला, वेगवेगळ्या जिल्ह्यांचा केला, अवघ्या महाराष्ट्राचा केला. ते महाराष्ट्रामधले जी काय जडणघडण झाली त्याचे ते खऱ्या अर्थाचे शिल्पकार होते. आणि अशा ह्या वसंतराव दादांच्या जीवनचरित्रात अनेक आख्यायिका, अनेक गोष्टी. पुस्तकी शिक्षण त्यांचं फारसं झालं नाही, कमी शिकले. आणि म्हणून अगदी कमी शिक्षण असणारे एक व्यक्तिमत्व, शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आलेलं एक व्यक्तिमत्व, महाराष्ट्राचं एकदा नव्हे, दोनदा नव्हे, तीनदा नव्हे, 4 वेळा मुख्यमंत्री. आणि ते मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याच्या अगोदर सांगायचे की मीच आता मुख्यमंत्री आहे. हा आत्मविश्वास होता त्याच्याकडे. हा नुसता आत्मविश्वास नव्हता, तर ते सामर्थ्य होतं की दिल्लीच्या असणाऱ्या नेते मंडळींना सुद्धा दादांनी टाकलेला शब्द बदलण्याचं सामर्थ्य झालं नाही. आज दुर्दैवानं असं चित्र नाही त्या ठिकाणी. आज वेगवेगळी पदं मिळतात, मंत्रिपदं मिळतात, मुख्यमंत्रीपदं मिळतात, कशा भूमिकेनं मिळतात ते आपण सगळे पाहतो. पण दादा अगोदर निवडणुकीच्या अगोदर सांगायचं पुढला मुख्यमंत्री मी, म्हणजे माझा पक्षही निवडून येणार आहे, मी निवडून येणार आहे, मी मुख्यमंत्री होणार आहे, अशा आत्मविश्वासाने सांगणारे दादा जबरदस्त आत्मविश्वासाचे प्रतीक होते. दादांनी जीवनामध्ये अनेक गोष्टी घडवल्या. त्यामध्ये त्यांचं आवडतं क्षेत्र होतं सहकार क्षेत्र होतं. अतिशय आवडतं क्षेत्र होतं. आता विजयानंदाने मगाशी उल्लेख केला की दादा 1952 साली पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले आणि पुन्हा सलग 4-5 वेळा आमदार म्हणून निवडून. पण आपण मंत्रिमंडळात जावं वगैरे असं त्यांना वाटायचं. ते नेहमी म्हणायचे मला सहकारामध्ये काम करू द्या, विधायक काम करू द्या. म्हणून महाराष्ट्रामधला दुसरा सहकारी साखर कारखाना 1956 साली त्यांनी सांगलीला स्थापन केला. पहिला सहकारी साखर कारखाना 1951 साली, 50 आणि 51 या सालामध्ये स्थापन झाला. तो प्रवरनगरला स्थापन झाला, नगर जिल्ह्यामध्ये. त्याचे त्या ठिकाणी चेअरमन आणि अध्यक्ष कोण होते? एक धोतर घातलेला, एक शर्ट घातलेला आणि डोक्यावर फेटा असलेले पद्मश्री विखे पाटील होते, जे नुकतेच बाळासाहेब विखे पाटील वारले. त्यांचे वडील किंवा आजचे जे राधाकृष्ण विखे पाटील आहेत त्यांचे आजोबा. त्या कारखान्याच्या उद्घाटनाला पंडित नेहरू आले. वसंतराव दादा त्या कार्यक्रमाला गेले होते. तिथंच बीजारोपण झालं की मी थोड्याच दिवसामध्ये असा साखर कारखाना उभा करणार. बंधू भगिनीनो, दादांनी तसाच साखर कारखाना उभा केला. यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते या कारखान्याची पहिली मुहूर्त टाकण्यात आली. तो कारखाना हा म्हणता अतिशय मोठा झाला. एवढंच नव्हे तर आशिया खंडामधला सर्वात मोठा कारखाना म्हणून तो ओळखला जातो. हे दादांनी त्या सहकाराचं बीजारोपण केलं आणि त्या ठिकाणी मोठं धाडस केलं त्याचं. 1956 साली साखर कारखाना उभा करणं हे एरा गवायचे काम होते. पण दादांनी ठरवलं परवान्याला उभा राहतोय ना, मी उभा करणार. त्यानंतर यशवंतराव मोहितेंनी ठरवलं की मी सुद्धा उभा करणार नाही. त्या दरम्यान त्यांनी रेल्वे बुद्रुकचा साखर कारखाना, कृष्णा सहकारी साखर कारखाना उभा केला. त्याच्या सुरुवातीच्या सहकारातल्या काही मान्यवर मंडळींनी तो प्रयोग सुरू केला. मग ही विखे पाटलांची पासून प्रेरणा घेतली, काहींनी वसंतराव दादांच्या पासून प्रेरणा घेतली आणि महाराष्ट्रामध्ये सहकारी साखर कारखान्याचं जाळं रत्नापांना कुंभारांनी इचलकरंजीला साखर कारखाना उभा केला. तात्यासाहेब कोऱ्यांनी वारणानगरला कारखाना उभा केला आणि एक प्रकारे कारखाना उभा करण्याची सारे पाटलांनी शिरोळला दत्त सहकारी साखर कारखाना उभा केला आणि महाराष्ट्रामध्ये कारखान्याचं जाळं निर्माण झालं.
एक सहकाराचं युग निर्माण झालं. त्या सहकाराला दिशा देण्याचं महत्वाचं काम वसंतराव दादांनी का केलं? तर त्यांना वाटत होतं की माझा महाराष्ट्र हा सुजलाम सुफलाम म्हणला पाहिजे. मगाशी म्हणालो दादाने धाडस केलं त्यावेळेला सांगली साखर कारखान्याच्या जिल्ह्याच्या परिसरामध्ये चित्र पाहिलं तर ऊस उत्पादन फारसं नव्हतं. दादांचं गाव कृष्णाकाठी होतं, पण कृष्णेतलं पाणी उचलून शेतीला देऊन ऊस पिकावं ही दृष्टी त्यावेळेला शेतकऱ्यांना नव्हती. कृष्णाकाठ असताना सुद्धा शाळूद्वारीचंच पीक असायचं त्या ठिकाणी. सांगली सहकारी साखर कारखाना उभा राहिला त्यावेळेला विहिरीवरती कुठं ऊस असेल, मग तो आमच्या विसापूरला असेल, मांजरड्याला असेल, बस्तवड्याला असेल, कुठंतरी म्हैसाळला असेल, कुठंतरी येळावीला असेल, म्हणजे आमच्या जिल्ह्यातली गावांची नावं घेत होते. ही गावं कृष्णाकाठी नाहीत. सांगली सहकारी साखर कारखाना कृष्णाकाठी असला तरी सुद्धा कृष्णेच्या पाण्यावर ऊस पिकत नव्हता. म्हणून दादानी अतिशय धाडसानं ते कृष्णेतलं पाणी उचलण्याची नवी दृष्टी त्या लोकांना दिली आणि लिफ्ट इरिगेशन स्थापन केल्या. जवळजवळ 28 लिफ्ट इरिगेशन उभ्या केल्या आणि हळूहळू लोक मग त्या ठिकाणी भुईमूग पिकवत होते, शाळूद्वारे पिकवत होते, इतर धान्य पिकवत होते. ते सगळं बाजूला पडलं आणि आज जो सांगलीचा परिसर दिसतो तो सुजलाम सुफलाम झालेला आहे. तो बंधू भगिनीनो दादांच्या दूरदृष्टीने झालेला आहे. दादांनी सांगली एवढी चांगली केली म्हणून मगाशी मी सांगितलेल्या सगळ्या बाकीच्या मंडळींना सुद्धा प्रेरणा झाली. ते म्हणाले मी का असं करणार नाही. तात्यासाहेब कोरेंना वाटलं मी वारणानगर परिसर असा का करणार नाही. त्यांनी तो परिसर उभा केला. बंधू भगिनींनो सहकारामध्ये जी भूगोलावर गावं नव्हती ती गावं उभं केली. वारणानगर काय अगोदर भूगोलावर नव्हतं, प्रवरनगर काय अगोदर भूगोलावर नव्हतं, कृष्णा शिवनगर काय आधी भूगोलावर नव्हतं. भूगोलावर नसलेली गावं सुद्धा त्या ठिकाणी उभे राहिली आणि महाराष्ट्रामध्ये हे सगळं उभं राहिलं. आणि या सगळ्यांनी मिळून यशवंतराव चव्हाणांचं नेतृत्व, यशवंतराव चव्हाणांनी विचार द्यावा, यशवंतराव चव्हाणांनी दिशा द्यावी आणि ती दिशा देण्यासाठी त्यांनी सांगलीला यावं आणि सांगावं वसंतराव दादांनी मला बोलवलं म्हणून मी आलो. वसंतराव दादांचे जे विचार आहेत ते स्वतः मांडत नाहीत, पण मी तुमच्या पुढे ते मांडतो असं नम्रपणे यशवंतराव म्हणावं. यशवंतराव तर एकदा सांगलीच्या सभेमध्ये जाहीर सभेमध्ये म्हणाले होते की मला फक्त 5 वसंतराव दादा द्या, मी महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलून आहे. बंधू भगिनीनो यशवंतराव चव्हाणांनी काढलेले उद्गार दादांच्या बाबतीमध्ये अतिशय सार्थ आहेत, त्यांचा गौरव करणारे आहेत की मला 5 वसंत दादा द्या. हे सगळं बदलून जातं. सांगलीचा सहकारी साखर कारखाना उभा राहिल्यानंतर आमच्या जुने जाणते लोक सांगतात की दादा कारखान्याच्या साईटवर काम करत असताना 12 तास त्या ठिकाणी त्या परिसरामध्ये उभे राहायचे. एवढे उभे राहायचे की त्यांच्या पायाला सूज यायची. पाय त्या ठिकाणी पायाला सूज येईपर्यंत एका जागेला उभे राहायचे, फिरत राहायचे. तिथे कारखाना उभा करणारे इंजिनियर सुद्धा आश्चर्यचकित व्हायचे की आम्ही पदव्या घेतल्या पण नुसत्याच पदव्या घेतल्या, बारकावे आम्हाला दादा शिकवतात. म्हणून दादा हे पदवी न घेतलेले, पदवीधर नसलेले तो पदवीधर होते. डॉक्टर त्याला पदवी दिली राहुरी विद्यापीठाने, त्याला मला वाटतं ते 7 ठरले. म्हणून पुस्तकी पंडित दादा नव्हते पण व्यवहार ज्ञान होतं, त्याने अचूक होतं. येणाऱ्या माणसाला नाव घेऊन ओळखण्याची किमया त्यांच्या त्या ठिकाणी निश्चितपणे आगळीवेगळी होती. आणि म्हणून कारखान्याचं ते सुंदर स्वप्न त्या ठिकाणी साकार झालं. बंधू भगिनीनो मी सरकाराबद्दल बोलत असताना आज दुर्दैवानं हाच धक्का संपत चाललेलं चित्र दिसत आहे. म्हणून वसंतराव दादांचं नाव आपण घेतो, यशवंतराव मोहित्यांचं आपण नाव घेतो, वसंतराव दादांचं आपण नाव घेतो, यशवंतराव चव्हाणांचं आपण नाव घेतो, तात्यासाहेब कोरे यांचं आपण नाव घेतो, रत्नापा कुंभारांचं नाव घेतो, सारे पाटलांचं नाव घेतो, पद्मश्री विखे पाटलांचं नाव घेतो, सहकारामधल्या दिग्गज मंडळीची आपण नावं घेतो. पण दुर्दैवानं हा सहकार आज मरू घातलेला आहे. म्हणजे निश्चितपणे तुमचं आमचं काहीतरी चुकतं आहे. या मंडळीने एवढं सगळं उभं केलं आणि आज आमचे कारखाने पटापट बंद पडायला लागले, कुणाची विक्री व्हायला लागली, कुणाची वाताहत व्हायला लागलेली आहे. म्हणून महाराष्ट्रामध्ये पुन्हा दुर्दैवानं असं म्हणावं लागेल की
हे नेते मंडळीसारखी नेते मंडळी नाहीत काय असं चित्र आज निर्माण झालं. म्हणून सहकाराचं खाजगीकरण दुर्दैवाने जास्त व्हायला लागलेलं. सहकाराने गावाच्या गावं वसवली. महाराष्ट्राचा इतिहास आणि भूगोल बदलून गेला. हा सहकाराचा मंत्र बहुजन हिताय बहुजन सुखाय हा दिला, पण दुर्दैवानं हे चित्र आज राहिलं नाही. म्हणून ही व्याख्यानमाला आपण त्या ठिकाणी उभी करत असताना सहकाराचं जे जे म्हणून काही असेल त्याला हातभार लावण्याची तुमच्या आणि माझ्या मनामध्ये जिद्द निर्माण होते. सहकारामध्ये जे चांगलं आहे ते चांगलंच आहे, सर्वांगीण चांगलं आहे. त्याचं भलं करण्यासाठी आपल्याला काहीतरी वाटलं पाहिजे. ही प्रेरणा त्यातून त्या ठिकाणी निर्माण व्हावी आणि म्हणून पुढे हा मरू घातलेला सहकार महाराष्ट्रामध्ये पुन्हा उर्जित अवस्थेमध्ये येईल का नाही ही शंका आहे माझ्या मनामध्ये त्या ठिकाणी. पण तो आला पाहिजे, कारण या नेते मंडळींनी दूरदृष्टीने जे उभं केलेलं आहे ते दुर्दैवानं मोडत चाललेलं आहे, ते उद्ध्वस्त होत चाललेलं आहे. ते अशा तऱ्हेनं जर संपणार असेल तर मला वाटतं महाराष्ट्राला हे दुर्दैवाचे दिवस आले असं म्हणावं लागेल. आणि हे दुर्दैवाचे दिवस हे संपूर्ण पुन्हा महाराष्ट्र हा आमच्या नेते मंडळींनी उभा केलेला महाराष्ट्र, वसंतराव दादांनी उभा केलेला महाराष्ट्र, चव्हाण साहेबांनी उभा केलेला महाराष्ट्र, हा महाराष्ट्र त्या ठिकाणी उभा राहिला पाहिजे, जिद्दीने उभा राहिला पाहिजे असं मला त्या ठिकाणी पुन्हा पुन्हा वाटतं. ते सहकाराचं लोक पश्चिम महाराष्ट्रातून पुन्हा मराठवाड्यात गेलं, पुन्हा विदर्भात गेलं, सगळ्या महाराष्ट्रभर हे चित्र निर्माण झालं आणि पुन्हा या ठिकाणी या चित्राला कुठेतरी अधोगती लागलेली दिसते. म्हणून वसंतराव दादांचं पुण्यस्मरण करत असताना वाटतं की पुन्हा एकदा आम्हाला वसंतराव दादा हवे आहेत, पुन्हा एकदा यशवंतराव चव्हाण हवे आहे, पुन्हा एकदा ही मान्यवर मंडळी हवे आहे, पुन्हा पुढे तर तुमच्या आमच्यातल्या अशी कर्तव्यगार मंडळी उभी राहावी की जे कार्याचा स्तंभ उभा करू शकते. मगाशी मी सांगितलं की वसंतराव दादांनी सहकारला वाहून घेतलं, नुसता कारखाना उभा केला नाही, आईल मिल उभी केली, भारत सहकारी सूतगिरणी त्या ठिकाणी उभी केली. सांगलीचं मार्केट यार्ड एक बंधू भगिनीनो आदर्श मार्केट यार्ड. तुम्ही कधी सांगलीला गेला तर मार्केट यार्डातून फटका मारा, फेर फटका मारा. एक आदर्श मार्केट कमिटी स्थापन केली, आदर्श मार्केट यार्ड स्थापन केलं. दादा त्याच्या सुरुवातीला चेअरमन होते आणि त्यांनी त्या ठिकाणी नियोजनबद्ध अशी त्या ठिकाणी खादीची बाजारपेठ सांगलीची प्रसिद्ध आहे ती उभी केली त्या ठिकाणी. आणि एक आदर्श मार्केट कमिटी कशी असते, आदर्श मार्केट यार्ड कसं असतं ते दाखवून देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. म्हणून सांगलीला आल्यानंतर निश्चितपणे मार्केट यार्डाला भेट दिल्यानंतर कळेल की दादा किती दूरदृष्टीचे नेते होते. जसं तुमच्या शाळेमध्ये महाविद्यालयामध्ये वसंतराव दादांचा पुतळा आहे तसाच एक इथं दादांचा पुतळा आहे त्या ठिकाणी उभा केलेला. दादा हे दूरदृष्टीचे नेते होते, समंजस नेते होते. म्हणून मी काय सांगितलं मार्केट यार्ड उभं केलं, MIDC उभी केली त्या ठिकाणी. ती सुंदर अशा उद्योग असा बंधू भवनानं सांगलीला आदित्य मागात उभी आहे. सांगली पटवर्धनांची राजधानी होती, पटवर्धन संस्थांची ती राजधानी होती. जसं औंध संस्थान हे पंतप्रतिनिधींचं होतं तसं सांगली सुद्धा पटवर्धनाचं होतं. पटवर्धनाने सांगली वसवली, परंतु तिचा सगळी जडणघडण मारली, तिचा चेहरा मोहरा बदलण्याचं कृष्णाकाठचं हे सुंदर शहर उभं करण्यामध्ये वसंतराव दादांनी घडवली आहे. वसंतराव दादाच्या हाताने सांगली घेतली. सांगली म्हटल्यानंतर जे वसंतराव दादांचं नाव येतं त्याचा अर्थ हा होता. मगाशी मी सांगितलं दादा राजकारणामध्ये होते तर त्यांचा पिंड हा समाजकारणात होता. वसंतराव दादा साखर कारखाना उभा करत असताना मगाशी मी सांगितलं तिथं ते 12-12 तास त्या ठिकाणी उभे राहायचे आणि तुमच्या आमच्या सामान्य माणसं त्यांच्या भेटीला, सामान्य शेतकरी भेटीला दादांच्याकडे प्रश्न मांडायचा, सामान्य माणूस मांडायचा. अनेक वेगवेगळी माणसं असायची. कोणी म्हणायचा दादा आमची मंडळी त्या ठिकाणी भांडवल रुसून गेली आहे, जेव्हा तेवढे परत आणायचं काय करता येईल, म्हणजे माणसं कामं काय सांगायची तर अशा तऱ्हेची कामं सांगायची. दादा माझ्या लेकीचं लग्न आहे पण मला हुंड्यालाच पैसे नाही. दादा माझा पोरगा शाळेमध्ये आहे तो पुढल्या शिक्षणासाठी जातो म्हणजे पण त्याला पैसे माझ्याजवळ नाही. दादांच्याकडं सामान्यातल्या सामान्य माणसं असली कारण दादा म्हणायचे पैस बोलायचे. दादा जेवत असताना सुद्धा माणसं त्यांना भेटत होती. नुसतं तिथंच नाही तर मुख्यमंत्री असताना सुद्धा ते जेवताना तिथं माणसं त्याला भेटत होती. डायबिटीजचं इंजेक्शन घेताना सुद्धा माणसं त्याला भेटत होती. दादांचा 24 तास हा त्यांच्या कचेरीचा दरवाजा उघडा होता. यशवंतराव चव्हाण नेहमी म्हणायचे जो माझ्या बंगल्यामध्ये येईल त्याला 24 तास माझा बंगला उघडा. बंधू भगिनींनो वसंतराव दादा ते चर्चा हे 24 तास जनता दरबार त्यांचा त्या ठिकाणी होता. आजच्यासारखी एवढी सिक्युरिटी त्या काळामध्ये नव्हती.
आजचे मंत्री आम्हाला आलेले दिसतात ते पोलिसांच्या घराड्यातच असतात, त्यांच्या जवळ जावं तर काट्या बसतात, VIP पास आहे का म्हटलं जातं. आज मंत्री भेटणं सुद्धा अवघड परिस्थिती निर्माण झालेली आहे. दुर्दैवाचं हे महाराष्ट्राचं चित्र आहे. काय होतं ते आपण पाहतोय. ते जिव्हाळा राहिला नाही, ऋणानुबंधनाची नाती राहिली नाही, प्रेमाची नाती राहिली नाही, कारण तेवढे वजनदार नेतेच नाहीत, तेवढे जिव्हाळ्याचे नेतेच नाही. की माणसामधले हे नेते होते, माणसामधले, सामान्य माणसामधले असामान्य नेते त्या ठिकाणी ते होते. आणि म्हणून वसंतराव दादा राजकारणामध्ये होते, पण समाजकारणाचा त्यांचा पिंड होता. वेगवेगळ्या संस्था उभा केल्या आणि वसंतराव दादांना सांगण्यात आलं की दादा तुम्ही मंत्रिमंडळात आहे. म्हणून 52 साली ते पहिल्यांदा आमदार झाले. मंत्रिमंडळात मात्र 1972 साली वसंतराव नाईकांच्या मंत्रिमंडळामध्ये पाटबंधारे मंत्री झाले. म्हणजे फार उशिरा ते मंत्रिमंडळामध्ये सामील झाले असले तरी सुद्धा त्यांनी विचार केला की माझ्यासाठी हे नवं आलं नाही. दादांना काही इंग्रजी बोलता येत नव्हतं, लिहिता येत. दादांचं काही हिंदीवर प्रभुत्व नव्हतं. पुन्हा राजकारणात आल्यानंतर मग त्यांचं हिंदीमधलं प्रभुत्व, हिंदीमधलं बोलणं थोडं वाढलं त्या ठिकाणी, पण ते मराठी मिश्रित हिंदी असायचं त्या ठिकाणी. आणि तरी सुद्धा दादाने ते सगळं पार पाडून गेलं. ते पाटबंधारे मंत्री झाले. त्यांनी एक नवी दिशा दिली. आज जे आपण जलसंधारणाची कामं करतो त्यामध्ये कोरेगाव तालुका आघाडीवर गेल्या वर्षी वेळू पहिला आलं आणि वेगवेगळे गावं इकडे सामील झालेले आहेत. इथल्या काही विद्यार्थ्यांनी पवारवाडीला काम केलं असं मला मगाशी आलेल्या आमच्या सरांनी मला त्या ठिकाणी सांगितलं. निश्चितपणे कोरेगाव तालुका हा जलसंधारणामध्ये आघाडीवर आहे. पण ही दूरदृष्टी वसंतराव दादांनी केव्हा सांगितलं? त्यांनी महाराष्ट्राला मंत्र दिला, अरे पाणी अडवा आणि पाणी जिरवा. मला वाटतं त्याचीच वेगवेगळी नावं या जलसंधारणाच्या माध्यमातून आलेली आहे. पाणी अडवलं पाहिजे, छोटे बंधारे घातले पाहिजेत. म्हणून सांगली साखर कारखान्याच्या माध्यमातून जे छोटे बंधारे उभे राहिले त्यांना आम्ही तिकडे नाव दिले वसंत बंधारे. ते कोल्हापूर पद्धतीचे बंधारे. कोल्हापूरला जसे शाहू महाराजांनी केले. शाहू राजे हे एक दूरदृष्टीचे राजे होते. कोल्हापूरचे शाहू महाराज हे दूरदृष्टीचे होते. त्यांनी जसा कोल्हापूरचा चेहरा मोहरा बदलण्याचा प्रयत्न केला, बंधू भगिनींनो, त्याच धर्तीवर वसंतराव दादाने सुद्धा पाणी अडवा आणि पाणी जिरवा त्यांनी सांगली जिल्ह्याचा आणि महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम केलं. आणि म्हणून हे पाणी अडवा आणि पाणी जिरवा हा मूळ मंत्र दिलेला होता. आज महाराष्ट्रामध्ये ही कामं काय फारसे होताना दिसत नाही, पण महाराष्ट्रात जागा तरी झाला नाही. वसंतराव दादांचा हा मूळमंत्र जतन करण्यासाठी जागा झाला. नाहीतर आम्ही राजकारणामध्ये काय करतो, ज्याला अडवा त्याला अडवा, त्याची जिरवा त्याची जिरवा, म्हणजे असलं चित्र काय करत होतो आणि महाराष्ट्रामध्ये दिसतं जिरवा जिरवीचं. पण दादाने सांगितलं नाही, पाणी आणि अडवा आणि पाणी जिरवा हा मूलमंत्र दिला. तर छोटे बंधारे भरले, वेगवेगळे धरणं आली. बंधू भगिनींनो, महाराष्ट्रामध्ये विकास झाला नाही असं काही लोक म्हणतात, हे खरं नाही. महाराष्ट्रामध्ये बदल अनेक बदल वेगवेगळ्या राज्यकर्त्यांनी केले. दूरदृष्टीची माणसं होती. मग वसंतराव दादा असते, वसंतराव नाईक असते, यशवंतराव मोहिते असते, बाळासाहेब देसाई असते, पद्मश्री विखे पाटील असते. या माणसांची नुसती नावं घेतली तर कळेल की महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलण्यामध्ये या मंडळीचा शिवाचा वाटा होता त्या. आणि म्हणून कोयना धरण आकाराला आलं, जायकवाडी धरण आकाराला आलं, पानशेत धरण आकाराला आलं, भंडारदारा धरण आकाराला आलं, उजळाई धरण आकाराला आलं, लक्ष्मीपुरी धरण आकाराला आलं. ही काही प्रातिनिधिक नावं घेतली. हे सगळं पाहिल्यानंतर दिसून येतं की धरणं बांधली, विद्युत निर्माण केली, महाराष्ट्र अग्रगण्य बनवण्यासाठी प्रयत्न केला आणि एक सुंदर असं महाराष्ट्राचं राज्य चाललेलं. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री. 1 मे 1960ला ज्या वेळेला त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यावेळेला सांगितलं, बंधू भगिनींनो, ही महाराष्ट्राची लंबी सफर सुरू झाली. ही सफर अवघड आहे, वाट अवघड आहे, बिकट आहे, पण मी आत्मविश्वासाने सांगतो की या वाटेवरच आपल्याला आपला सुवर्णमय महाराष्ट्र दिसणार आहे. महाराष्ट्राचं फलित, महाराष्ट्राचं सुंदर चित्र दिसणार आहे. त्या वाटेवरचे प्रवासी होते. म्हणून नेहमी मला वाटत असतं ज्या वेळेला महाराष्ट्राचा सगळा राजकीय इतिहास तपासल्यानंतर की 1960 पासून ते जवळजवळ 1974 पर्यंत, 1960 ते 1974 पर्यंत एक महाराष्ट्राचं सुंदर शिल्प घडवणारा हा कालखंड आहे. अतिशय चांगलं शिल्प या महाराष्ट्राचं घडलं असेल तर मला वाटतं त्या 14 वर्षाच्या कालखंडामध्ये
या 14 वर्षानंतर काहीच झालं नाही असं मला म्हणायचं नाही. पण एकसंध महाराष्ट्र कसा असू शकतो? त्यावेळेला काय विरोधी पक्ष नव्हते अशातला भाग नाही. विरोधी पक्ष होते. विरोधी पक्षामध्ये नानासाहेब गोरेंच्या सारखी माणसं होती, यशवंत जोशींच्या सारखी माणसं होती, बॅरिस्टर नाथपै सारखी माणसं होती, नागर गोरे होते, यशवंत जोशी होते, बॅरिस्टर नाथपै होते. त्या ठिकाणी अशी विरोधी पक्षातली ही मंडळी, मातबर म्हणजे उत्तमराव पाटील, ते अशी विरोधी पक्षामधली मंडळी नव्हती. आचार्य अत्रे होते, कॉम्रेड टांगे होते, श्रीपाद आमराव टांगे होते. त्या ठिकाणी मी नाव घेतलेले विरोधी पक्षामध्ये मुलुक मैदानी तोफा होत्या. तरी सुद्धा यावेळेला त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या राजवटीमध्ये त्यावेळेला मी मगाशी सांगितलं त्यावेळेला एक चित्र होतं की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण? वसंतराव नाईक. प्रदेश अध्यक्ष कोण? वसंतराव दादा. आणि या दोघांचे नेते कोण? यशवंतराव चव्हाण, हे जे दिल्लीला होते. 1962 नंतर ते दिल्लीला गेले होते. या काळामध्ये महाराष्ट्रामधलं चित्र होतं. 2 वसंत आणि एक यशवंतराव चव्हाण. बंधू भगिनींनो, या दृश्याला, या सुंदर अशा चित्रात महाराष्ट्राची जडणघडण होत असलेल्या या 14 वर्षानंतरच्या कालखंडामध्ये नंतर मात्र दुर्दैवाने तडे गेलेले दिसतात. वेगवेगळ्या कारणांनी त्या ठिकाणी गेले दिसतात. वसंतराव दादा पाटबंधारे मंत्री होते. वसंतरावला एक महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरून त्यांना दूर केलं गेलं. कारण दूर का केलं गेलं? आतापर्यंत केलं गेलं नव्हतं, पण 1974-73 साली दूर केलं. का केलं? तर दिल्लीचं वारं महाराष्ट्राकडे आलं. आणि दिल्लीचं वारं काय खरं नाही बरं, स्पष्ट बोलायला काय हरकत नाही. दिल्लीचं वारं काय खरं नाही. अहो, आम्ही उघड्या डोळ्याने पाहिलं, कोल्हापूरला काळमवाडी धरणाचं उद्घाटन करण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आल्या. मला वाटतं ही घटना 1974 साली. आणि उद्घाटन त्या सभेला मी होतं, विद्यार्थी म्हणून मला कुतूहल होतं म्हणून मी गेलो होतो. आणि ती सभा योग्य झाली, देंगी झाली. आणि त्यावेळेला महाराष्ट्राचं नेतृत्व बदल झाला होता आणि वसंतराव नाईकाची ऐवजी शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री. काळमवाडी धरणाच्या परिसरामध्ये मोठी अशी देंगी सभा झाली. इंदिरा गांधींचं विमान दिल्लीला उड्डाण केलं कोल्हापूरच्या विमानतळावर, विमानतळावर. आणि 1 तासानंच शंकरराव चव्हाणांनी घोषणा केली की मी वसंतराव दादांना मंत्रिमंडळातून वगैरे आहे. ज्या स्टेजवर दादा होते, ज्या स्टेजवर इंदिरा गांधी होत्या, ज्या स्टेजवर मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण होते, त्या इंदिरा गांधीचं विमान दिल्लीत पोहोचायच्याच असली घोषणा. बंधू भगिनींनो, वसंतराव दादांना पाटबंधारे खात्याच्या मंत्रिपदावरून कमी केलं. हे चित्र ज्या वेळेला स्पष्ट झालं, मी स्पष्ट तुमच्यापुढे चित्रच उभं करतो त्या ठिकाणी की शंकरराव चव्हाण त्यांना वगळलं. दादा सारख्या कर्तबगार माणसाला मंत्रिमंडळातून वगळणं ही घटना माझ्या दृष्टीनं महाराष्ट्राचं एकीचं चित्र दुभगण्याचं लक्षण होतं. आणि तेव्हापासूनच चित्र बदललं. हे जे चित्र सगळं झालं, परिस्थिती जी सगळी बदलली, ही अशा तऱ्हेनं झाली. खरं म्हणजे एवढ्या जो स्वातंत्र्य सेनानी होता, ज्यानं देश स्वातंत्र्यासाठी उभा करण्याचा प्रयत्न केला, नवे तर दंडावरती गोळ्या झेलल्या, त्या मातबर नेत्याला अशा तऱ्हेनं एका क्षणामध्ये बाजूला करणं हा किती क्लेशदायी घटना होती, दुःखदायी घटना होती. दादा एवढे उद्विग्न झाले आणि त्या रागाच्या भरामध्ये थोडा राग आला त्यांना, पण ते संयमी नेतृत्व होतं. त्यांनी राग कुणावर व्यक्त केला नाही, ना इंदिरा गांधीवर केला, ना शंकरराव चव्हाणांच्यावर केला. त्यांनी एकदम राजकीय संन्यासच घेऊन दादांच्या जीवनामधला हा एक टर्निंग पॉईंट होता. ते म्हणाले, आता मी राजकारणात भाग घेणार नाही. तळक उठले मुंबईहून आणि पद्माळ्यालाच येऊन राहायला. तशी 2-3 वर्ष त्या ठिकाणी गेली. 77 साली ज्या वेळेला या देशामध्ये निवडणुका झाल्या, त्या निवडणुकामध्ये चित्र असं दिसलं की काँग्रेस पक्षाची पूर्ण वाताहतच आहे. नवे रायबरेलीमध्ये इंदिरा गांधी सुद्धा पराभूत झाले, संजय गांधी सुद्धा पराभूत झाले, सगळीकडे वाताहतच झाले, चित्रच गेलं. मग अशा वेळेला काही मंडळी दादांच्याकडे गेली. दादा म्हणले, तुम्ही असं करू नका, ज्या पक्षात आपण लहानाचं मोठं झालो त्या पक्षाची वाताहत झाली. मग पुन्हा दादाने सगळ्यांच्या विनंतीला होकार दिला आणि त्यावेळेला दादानी सगळ्या पेपरला होतो. त्यावेळेला काँग्रेसचं घर जळत असताना मी स्वस्थ बसणार नाही. पुन्हा दादा राजकारण संन्यास घेतलेला तो विचार सोडून पुन्हा बदलून
पुन्हा त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाचं काम करू लागले आणि नुसतं काम करू लागले नाही तर ज्या दिल्लीची वक्रदृष्टी महाराष्ट्रात होती त्या दिल्लीनंच सांगितलं, दादा हे महाराष्ट्राचं घर आता सांभाळ आणि तुम्हीच मुख्यमंत्री व्हा. म्हणजे दादांना अशा तऱ्हेनं पुन्हा राजकीय पुनर्वसन झालं आणि बंधू भगिनींनो 1977 साली पुन्हा मुख्यमंत्री झाले आणि हा महाराष्ट्र राज्याचा गाडा सुरू झाला. पण उपमुख्यमंत्री म्हणून कोण होते तर नाशिकराव तिरपुडे होते. तिरपुड्यांची चाल तिरपुडीच होती त्यामुळे दादांना राजकारणावरच नीट करू देत नव्हते. असलं काहीतरी चित्र निर्माण झालं आणि पुन्हा आपल्याला थोडा इतिहास माहिती आहे 1978 सालचा की ते दादांचं मंत्रिमंडळ पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली निर्गमित केलं. पण पाटील खंजीर खोपसला वगैरे वगैरे अशी अनेक पेपरला त्या ठिकाणी नावं आली आणि दादांना मुख्यमंत्री पदावरून 78 साली पाय उतारावं आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शरद पवार आले. त्याने जे मंत्रिमंडळ उभं केलं ते कडबोळ मंत्रिमंडळ. कडबोळात जसे सगळे धान्य असतात ना, म्हणजे त्यामध्ये डाळ असते हरभऱ्याची, उडीद असतात, मूग असतं, आणखी कुठली तर पीठ असतं, गहू असतो थोडा, सगळ्या आणि हे कडबोळ्यांचं एक राज्य उभं केलं. ते राज्य सुद्धा फार काय टिकलं नाही. 1980 साली पुन्हा इंदिरा लाट आली आणि पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून वसंतराव दादा झाले. पुन्हा निवडणुका झाल्या, पुन्हा तेच झाले, पुन्हा निवडणुका झाल्या, पुन्हा तेच झाले, असं 4 वेळा महाराष्ट्राचं मुख्यमंत्री. त्यामध्ये बंधू भगिनींनो महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद हे काय साधी गोष्ट नाही. जो एवढा मोठा महाराष्ट्र ज्या इंग्रजांनी आपल्यावर राज्य केलं, 150 वर्ष राज्य केलं, त्या इंग्लंडची लोकसंख्या सुद्धा 10-11 कोटी नाही आपल्या महाराष्ट्राची तेवढी. म्हणजे इंग्लंड एवढं मोठं राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र. अशी राज्य महाराष्ट्रामध्ये देशामध्ये मोठे असून आपला भारत फार मोठा आहे. अशा या राज्याचे मुख्यमंत्री पद स्वीकारलं एक अतिशय कमी शिकलेला माणूस, प्राथमिक शिक्षण सुद्धा त्याचं पूर्ण तर झालं नाही, तो या महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री होतो. बंधू भगिनींनो हा एक चमत्कारच होता. एवढंच नव्हे तर दादाच्या पक्षामध्ये काम करत होते त्यावेळेला मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये 3-4 बॅरिस्टर होते. आपल्या कलेवरचे बॅरिस्टर बाबासाहेब भोसले होते, ते पुन्हा मुख्यमंत्री झाले. हा भाग सोडल्यानंतर बॅरिस्टर अंतुले होते, ते पण मुख्यमंत्री झाले. बॅरिस्टर रामराव अधिक होते. 12-8ला लंडन झालेली 3-4 माणसं वसंतराव दादांच्या अवतीभोवती, इंदिरा गांधींच्या अवतीभोवती सगळी होती, यशवंतरावांच्या अवतीभोवती सगळी होती. हे सगळा त्याला सांगितलं मी त्या ठिकाणी, एवढी उच्चभ्रू विद्या विभूषित असणारी BA-MA झालेली तर किती होते, आणखीन वेगवेगळ्या पदव्या घेतलेली पदवीधर झाले कितीतरी होते. परंतु दिल्लीवाल्यांना कळून चुकलं की महाराष्ट्राचं नेतृत्व दादांना दिल्याशिवाय पक्ष वाचू शकणार नाही, संघटना जाऊ शकणार नाही, महाराष्ट्राचा गाडा पुढे जाऊ शकणार नाही. आणि वसंतराव मुख्यमंत्री झाले. त्यांनी काही ऐतिहासिक निर्णय घेतले. बंधू भगिनींनो आमच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये इंजिनियर आणि डॉक्टर हे फारसे नव्हतेच. इंजिनियर आणि डॉक्टर हे फारसे नव्हतेच. मग आम्हाला जर इंजिनियर आणि डॉक्टर व्हायचं असलं तर श्रीमंताच्या मुलाने व्हायचं. आणि त्यांनी कुठं जायचं? कर्नाटकात जायचं, हुबळीला जायचं, धारवाडला जायचं, बेळगावला जायचं, चिकोडीला जायचं, दावणगिरीला जायचं, मैसूरला जायचं. आणि तिथं जी मेडिकल कॉलेज आहे तिथं प्रवेश पैसे देऊन 4-5 लाख 10 लाख काय देऊन प्रवेश घ्यायचा. तिथं जाऊन प्रवेश घ्यायचा आणि इंजिनियर व्हायचं. म्हणजे अभियांत्रिकी महाविद्यालय आपल्याकडे नव्हती, टेक्निकल कॉलेजेस आपल्या तांत्रिक महाविद्यालय सुद्धा आपल्याकडे नव्हती आणि MBBS डॉक्टर करणारी मेडिकल महाविद्यालय सुद्धा आपल्याकडे नव्हती. दादांनी विचार केला आणि माझ्या महाराष्ट्रातली मंडळी काही शिकायचं असेल तर कर्नाटकात जातात. बंधू भगिनींनो दादा हे उच्च शिक्षित नव्हते. मग असे मी सांगितलं अशा नसणाऱ्या माणसाच्या जवळ हा विचार येतो, हा सुद्धा एक अद्भुत चमत्कारच मला होता. दादा काही शिकलेले नव्हते पण त्यांना वाटत होतं महाराज माझ्या महाराष्ट्रातली मुलं, माझ्या शेतकऱ्याच्या मराठमोळी शेतकऱ्याचा मुलगा इंजिनियर झाला पाहिजे, डॉक्टर झाला पाहिजे. काय करायचं त्या ठिकाणी? केंद्राच्या परवानगीच्या काही अडचणी होत्या म्हणून दादांनी त्या ठिकाणी डोकं चालवलं
आणि त्यांनी विना अनुदानित हा शब्द बरोबर वापरला. विना अनुदानित ठीक आहे, हे जर सगळं काढणार असेल तर आमच्या ह्या खाजगी शिक्षण संस्था काढू शकतात. मग त्यामध्ये 30% शासनाचा कोटा असेल, 30% आमच्या शेतकऱ्यांचा कोटा असेल आणि काय राहिलेलं 30% ते मॅनेजमेंटनं उचलावं, त्यांनी जरा देणगी घेऊन कॉलेज चालवावं. पण महाराष्ट्रामध्ये हे तांत्रिक महाविद्यालयांचं, अभियांत्रिकी महाविद्यालयांचं, MBBS महाविद्यालयांचं, मेडिकल महाविद्यालयांचं जाळंच्या जाळं निर्माण झालं पाहिजे ही दूरदृष्टी बंधू वसंतराव दादांची होती. आणि त्यांनी ते धोरण त्या ठिकाणी 1984-85च्या दरम्यान त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जाहीर केलं. हा सुद्धा एक ऐतिहासिक निर्णय आहे. परिणामी MBBS कॉलेज आमच्या कराडला उभं राहील, टेक्निकल महाविद्यालय उभे राहील, अभियांत्रिकी महाविद्यालय उभे राहील, एखादं महाविद्यालय वारणानगरला उभं राहील, एखादं महाविद्यालय मिरजेला उभं राहील, एखादं महाविद्यालय सांगलीला उभं राहील, इंजिनिअरिंग कॉलेज आमच्या सातारला उभे राहील, वेगवेगळ्या ठिकाणी उभे राहील. मायनीसारख्या ठिकाणी सुद्धा MBBS कॉलेज, MBBSचे शिक्षण देणारे कॉलेज आहे. मायनी गावचं एक होतं. परंतु हे जे चित्र निर्माण दिसते बंधू त्याला एकमेव कारण वसंतराव दादा आणि वसंतराव दादाच आयशे दादा पुन्हा होणे नाही. एक चेहरा मला बदलण्याचं काम केलं आणि या विनाअनुदानित त्यांच्या तत्वामुळं सगळ्याच फायदे झाले असं मी म्हणत नाही. रे काही त्यातनं तोटे झाले. प्रचंड असे डोनेशन घेणारी मंडळी सुद्धा महाराष्ट्रामध्ये वाढू लागली आणि ते मोठे शिक्षण सम्राट झाले, शिक्षण महर्षी झाले. असं काही त्याला थोडंसं गालबोट लागलं. जरी गालबोट लागलं असलं तरी सुद्धा शेतकऱ्यांची मुलं त्या ठिकाणी त्यामध्ये जाऊ लागली हे दादाने त्या ठिकाणी करून द्या. आणि मग हे विनाअनुदानित जे तत्व आहे बंधू भगिनींनो आधी त्यामध्ये वाढ झालेली दिसते. त्या विनाअनुदानित तत्वामध्ये काही प्रमाणामध्ये शाळा कॉलेज छोटी कॉलेज शाळा झाल्या तर त्या ठिकाणी शिक्षकांना पगार नाही. हा त्यातला एक दोष आहे. त्याने शासनानं द्यायला पाहिजे थोडं लक्ष दिलं जात नाही. हा दोष राहून गेलेला आहे त्या तत्वामध्ये. पण दादानी केलेली ही एक शैक्षणिक क्रांती होती. कर्मवीर भाऊराव पाटलांनी जसं ज्याला मिळत नाही त्याला दिलं पाहिजे. मिळणाऱ्याला देणारे खूप असतात. काय जेवला? लाडू जेव, मग आता जिलेबी जेवा. म्हणजे कोणाला आग्रह होतो? जेवणारालाच. पंक्तीवर पंक्ती उठत असतात आणि आग्रह कोणाला होतो? जेवणारालाच. ताटात तसंच जेवणारा आग्रह होतो. पण पंक्तीच्या पलीकडे काही लोक असतात ते म्हणतात आम्हाला वाढा, आम्हाला वाढा. माणसं म्हणतात त्यांना तेवढा हाकलून द्या. बंधू भगिनींनो ही आहे अनीती. पण दुर्दैवानं समाज त्याला नीती नाही. अनीतीच आहे. अरे पहिल्यांदा कोणाला द्या? भुकेले आहेत त्यांना द्या. म्हणून कर्मवीर भाऊराव पाटील औदुंबरला गेले आणि प्रसादाचं वाटप चाललं होतं. कोणाला वाटत होते? घरातलं जेवण आला त्याला जोडत होते. घरात 2 घास खातोय, हातात आला गाठ पडते त्यालाच वळत होते. कर्मकांडाने पाहिलं आणि बाजूला कोण आहेत? हे म्हणजे दलित मंडळी आहेत. ते रोज येतात म्हणजे पण यांना आम्ही हाकलून देतो. अण्णा म्हणाले कसं चालणार नाही. मीच वाढपी होतो आणि त्याला सांगितलं तुम्ही मंडळी पहिल्या पंक्तीला बसा. आणि बंधू भगिनींनो त्यांना त्या ठिकाणी जेवायला घातलं. बाकीची मंडळी अरे विटाळलं गेलं, अशुभ झालं म्हणून घराकडे बळत सुटली. अण्णा म्हणाले तुम्ही जावा, मी यांना वाढतो. कोणाला वाढलं? ज्याला मिळत नाही त्याला. म्हणून वसंतराव दादांनी कर्मवीर भाऊराव पाटलांचं तत्वच मला वाटतं विनाअनुदानित तत्वावर ही महाविद्यालयाने शाळा उभी करण्यासाठी वापरलेलं दिसतं. मिळत नाही ते मिळालं पाहिजे. म्हणून आज रहमतपुरात किती इंजिनियर असतील, शेजारच्या पवारवाडीत किती असतील, वेळूमध्ये किती असतील, साताऱ्यात किती असतील, नाझऱ्याला किती असतील, सिद्धेश्वर करोलीला किती असतील, बंधू भगिनी तुरोली वाठारला किती असतील, सगळे कोरेगावला किती असतील. हे जाळं बंधू भगिनींनो वसंतराव दादांच्या तत्वाच्या अगोदर महाराष्ट्रात नव्हतं. 85च्या अगोदर रहमतपूरमध्ये इंजिनियर आणि MBBS झालेली किती मुलं होती तपासलं तर तुम्हाला कळेल. 1 किंवा 2 असते. तुमचं गाव जरा मोठं असल्यामुळे 3-4 असते. माझ्या गावात तर कुणीच नव्हतं. माझं गाव 5,000 वस्तीचं गाव आहे. कुणीच नव्हतं. पण आज 10-5 आहेत. इंजिनियर तर 20-25च्या पुढे आहेत. हे चित्र बदलण्यामध्ये बंधू भगिनींनो एक न शिकलेला माणूस हे दूरदृष्टीने एवढं सगळं करू शकतो. मला वाटतं याला फार मोठा अर्थ आहे. म्हणून वसंतराव दादा नुसते मुख्यमंत्री नव्हते तर
जनसामान्यांचे नेते होते. हे सगळं त्यांच्या जीवनातलं हे चरित्र पाहिल्यानंतर आपल्याला दिसून येऊ शकेल की हा एक आगळा वेगळा नेता होता. एक वेगळं परिवर्तन करण्याचं सामर्थ्य त्यांच्या ठिकाणी होतं आणि एक धडाडीचं नेतृत्व होतं. बंधू भगिनींनो, आपला देश हा पारतंत्र्य होतो. 150 वर्ष पारतंत्र्य होतं. कुणी राज्य केलं होतं? 35 कोटी लोकसंख्या असलेला भारत त्यावेळेचा बरं. आता 100 कोटी ओलांडले, हा भाग वेगळा. त्याला काय कारण असतील आणि असतील, पण काय नाही, इकडे या कामात त्या आपण मागं पडलेलं नाही. लोकसंख्या वाढतेच आहे. 35 कोटी लोकसंख्येवर राज्य कोण करत होतं? 7 कोटी ब्रिटिशांना. तिथे सगळे आले नव्हते. एखादा DSP येत होता आणि राज्य करत होता, एखादा कलेक्टर येत होता आणि राज्य करत होता. सातारचा कलेक्टर आपल्या 2 जिल्ह्यावर राज्य करत होता, कारण दोन्ही जिल्ह्याचा जिल्हा एक असतं, त्याचं नाव सातारा. सांगली काय हा नंतर झालेला जिल्हा. सांगली आणि सातारा. मग आमच्या लहानपणी आम्ही लिहायचं दक्षिण सातारा म्हणजे आम्ही मराठी शाळेत असताना लिहायचं आमचा जिल्हा दक्षिण सातारा असं लिहायचं. मग पुन्हा दादानीच आग्रह करून सांगली जिल्हा वेगळा केला आणि सातारा सांगली झाली. नाहीतर दोन्ही जिल्ह्याचा एकच जिल्हा होता. आपण सगळे एका जिल्ह्यातलेच होते आणि तो जिल्हा सातारा जिल्हा होता की जो सातारा जिल्हा ब्रिटिशांना देयमाय धाट करणे म्हणून उठलेला होता. भारतामध्ये एक वेगळी क्रांती असणारा हा जिल्हा त्या ठिकाणी होता. आणि बंधू भगिनींनो, मी सांगत होतो की 7 कोटी लोकांनी आमच्या 35 कोटी लोकांच्यावर राज्य केलं. एवढे आम्ही बहादूर भेटलो. बहादूर नव्हतो असा त्याचा अर्थ दुसरा. मला या ठिकाणी एक गोष्ट आठवली. आम्हाला आणि त्यांनी किती वर्ष राज्य केलं? 150 वर्ष. आम्हाला काय वाटत होतं का? आम्हाला काय वाटतच नव्हतं. का वाटत नव्हतं? काय नाही, गुलामगिरीमध्ये राहणं हेच पसंती पडलं. ही गुलामगिरी नष्ट करण्यासाठी काही लोकांनी प्रयत्न केले. मग लोकमान्य टिळक असतील, ते म्हणाले स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. लोकमान्य टिळक वेगळंच बोलून गेले. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. तुमचे माझे जन्मसिद्ध हक्क काय असतात? न बोललेलं बरं. तुमचे माझे जन्मसिद्ध हक्क मायनीज मायनंद आहे तमसुम आहे. माझं ते माझं आणि तुझं ते सुद्धा माझं. पाऊस पडला, पेरणी करायची असली की शेजाऱ्याची काकडी पेरणं हा बऱ्याच लोकांचा जन्मसिद्ध हक्क असतो. घर बांधायचं असलं की पाया काढताना अर्धा फूट का असेना पण शेजाऱ्याकडे ढकलणं आणि उपनागरात देशाला काम लावलं हा बऱ्याच लोकांचा जन्मसिद्ध हक्क असतो. त्या ठिकाणी हे चित्र दिसतं त्या ठिकाणी. पण लोकमान्य टिळक मात्र म्हणाले स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध आहे. बंधू भगिनींनो, याला फार मोठा अर्थ. ही ब्रिटिश सत्ता आणि ही गुलामगिरी नष्ट केली पाहिजे आहे म्हणून लोकमान्य टिळक पुढे आले. महात्मा गांधी पुढे आले. एक पंचाने असलेला माणूस, अंगावर शर्ट नाही, डोक्याला शिरस्त्राण नाही, पायामध्ये कसल्या तरी वाहनं आहेत नाही तर त्या वाहना नाहीत सुद्धा, हातात एक काठी आहे आणि तो माणूस म्हणतो हे मीठ माझा आहे, मिठाचा सत्य आहे, हा देश माझा आहे, तुम्ही या देशातून निघून जाओ, छोडो भारत, चले जाओ. आणि मग एखादे महात्मा गांधी असते, एखादे स्वातंत्र्यवीर सावरकर असतील, ने ने मस्ती परत मात्र होणे, एखादे सुभाषचंद्र बोस असतील, त्यांनी आव्हान केलं अरे तुम मुझे खून दो, तुम मुझे रक्त द्या, मी तुम्हाला का देतो? आजादी. तुम्ही मला रक्त द्या, मी तुम्हाला स्वातंत्र्य देतो. तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी द्या. सुभाषचंद्र बोस असतील, सावरकर असतील, त्या ठिकाणी पंडित नेहरू असतील, लाल बहादूर शास्त्री असतील, यशवंतराव चव्हाण असतील, क्रांतिशील नाना पाटील असतील, महात्मा गांधी असतील, बंधू भगिनींनो, या मोठ्या मंडळींनी देशाला विचार केला, देशाला आगळं वैभव प्राप्त करून देण्याचा प्रयत्न केला आणि ब्रिटिशांना या देशातून सांगितलं छोडो भारत, चले जाओ. चले जाओ म्हटल्यानंतर सारा देश पेटून उठला. शब्द काय तो? चले जाओ. दोनच शब्द आहे. तुम्ही आम्ही दिवसभर जरी घरात चले जाओ म्हणत बसलो तर मला नाही वाटत आपलं कुत्र उठून जाईल. कोण ऐकतो आपलं त्या ठिकाणी? जेव्हा आपण घरात जाणार कोण ऐकतो आपलं त्या ठिकाणी? सगळ्या अवस्था. पण चले जाओ म्हणाल्यानंतर हा देश पेटून उठला. बंधू भगिनींनो, हा देश पेटून उठला. या देशामधले जिल्हे पेटून उठले. त्यामध्ये सगळ्यात आघाडीवर होता महाराष्ट्र आणि बंगाल.
आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्यात आघाडीवर होता बंधू भगिनींनो सातारा आणि सातारा जिल्हा आमचा अभिमानाचा विषय. हा सातारा जिल्हा आघाडीवर होता, म्हणजे सातारा सांगली दोन्ही जिल्ह्याच्या मिळून मी बोलतो. सातारा जिल्हा आघाडीवर होता. किती स्वातंत्र्य सैनिक झाले म्हणून सांगायचे. त्यांची यादी जर तपासली तर बंधू भगिनींनो अंगावर शहारे उभे राहतात. इकडे किसनवीर असतील, बाबूराव घोरपडे असतील, यशवंतराव चव्हाण असतील, क्रांतिसिंह नाना पाटील असतील, जी.डी. बापू असतील, नागनाथ अण्णा असतील, वसंतराव दादा असतील, तात्यासाहेब कोरे असतील, ही सगळी मंडळी त्या ठिकाणी दिसली. स्वातंत्र्याने बेभान झालेले हा सांगली सातारा कोल्हापूरचा परिसर ब्रिटिशांना देमाय धरणी करून सोडला आणि क्रांतिसिंह नाना पाटील आणि यशवंतराव चव्हाणांनी विचाराची दिशा दिली आणि हा सातारा जिल्हा पेटून उठला होतो. साधी साधी माणसं उभी राहिली त्या ठिकाणी. 8 सप्टेंबर 1942 ला इस्लामपूरच्या मामलेदार कचेरीवर किर्लोस्करवाडीतून कामगारांचा झेंडा हातामध्ये घेऊन पंड्या नावाचा इंजिनियर पुढे झाला आणि इस्लामपूरला मोर्चा नेला 8 सप्टेंबर 1942 ला. बंधू भगिनींनो त्या इस्लामपूरच्या तहसील कार्यालयावर मोर्चा केल्यानंतर गोळीबार झाला. एक गोळी पंड्या इंजिनियरच्या छातीतून आरपार झाली. तो खाली पडतोय म्हटल्यानंतर कावेरीचा विष्णू बारपटे पुढे आला. त्याने हातामध्ये दिला. बंधू भगिनींनो त्याच्या छातीतून गोळी आरपार झाली. 2 लोकांचं बलिदान झालं. तो 8 सप्टेंबर 1942 8 सप्टेंबरला हे घडलं आणि लगेच 9 सप्टेंबरला आपल्या वडूजला त्या वडूच्या परिसरामध्ये मोर्चा उभा राहिला. बॅरिस्टर आप्पासाहेब पंतांचा औंध या परिसरातून मोर्चेकरी निघून गेले असतील. बंधू भगिनींनो त्यामध्ये रहमतपूरचे सुद्धा लोक असतील, पवारवाडीचे लोक असतील, वेळूचे लोक असतील, सापचे लोक असतील, त्या परिसरातले लोक असतील. एक तुकडी त्या ठिकाणी गेली वडूजला. दुसरी टोळी जयराम स्वामीचं वडगाव म्हणून आम्हाला येताना वाटेमध्ये लागलं. त्या जयराम स्वामीच्या वडगावचा एक पैलवान गडी परशुराम घारगे. हा परशुराम घारगे हातामध्ये तिरंगा ध्वज घेऊन त्या पुशेसावळीच्या परिसरातली सगळी माणसं गोळा करतो आणि मोर्चा करतो. तिकडे कातरखाटा म्हणून आहे. त्या कातरखाटाहून गौरिया शिवमासने तिकडून काही मोर्चातली काही माणसं त्या ठिकाणी घेऊन त्या ठिकाणी येतात. काय माणसं देवळीच्या बाजूने येतात, मान देवळीच्या बाजूने येतात, काय पुशेगावच्या बाजूने येतात आणि सुमारे 10,000चा जनसमुदाय मामलेदार कचेरीवर उभा राहतो 9 सप्टेंबर 1942. बंडगिरी नावाचा फौजदार आणि गिलबर्ट नावाचा त्यांचा असणारा कोणी डीएसपी काय अधिकारी होता. त्याने आदेश दिला गोळ्या झाला. इस्लामपूरला घडले तेच होत म्हणून वडूच्या त्या मामलेदार कचेरीवर गोळ्या झेलण्यासाठीच जणू काही मंडळी गेली होती असा आविर्भाव त्या अधिकाऱ्याला वाटला आणि त्यांनी परशुराम घारगे यांना सांगितलं ध्वज खाली घे. तो म्हणाला ध्वज खाली घेण्यासाठी आलो नाही, भारत माता की जय असा तो घोषणा देऊ लागला. वंदे मातरम की जय अशा घोषणा देऊ लागला. त्याबरोबर त्या असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनी त्या ब्रिटिश पोलीस अधिकाऱ्यांच्या हुकमानं बंधू भगिनींनो गोळी झाली. 1, 2, 3 गोळी झाली. हुतात्मा परशुराम घारगे कोसळला. लगेच रामचंद्र सुतार आला. त्यानं त्या ठिकाणी ध्वज हातामध्ये घेतला. त्याच्यावर गोळ्या झाल्या. एक लगेच बलभीम खटावकर आला. त्याच्यावर गोळ्या झाल्या. एक बाळासाहेब शिंदे म्हणून आला. त्याच्यावर गोळ्या झाल्या. दुसरा एक शिंदे आला. त्याच्यावर गोळ्या झाल्या. एक भोसले म्हणून आला. त्याच्यावर गोळ्या झाडल्या. कुठं शिकली होती गोळ्या घ्यायला ही माणसं? कुठं शिकली होती? देशप्रेमाचं वारं कसं होतं बंधू बहिणींनो? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 लोकांचं रक्त वडूच्या तहसील कार्यालयासमोर सांडलं. बंधू भगिनींनो व्यर्थ न बलिदान वडूच्या माळरानावर आज सुद्धा कुसलं पिकत नाही, परंतु भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातलं ते एक तीर्थक्षेत्र आहे. हे आपण समजून घेऊ. हे बलिदान वाया गेले नाही, व्यर्थ न बलिदान. आणि म्हणून ही सगळी माणसं क्रांतीने पेटून उठली होती. बंधू भगिनींनो वसंतराव दादा सुद्धा मोर्चा काढताना असेच आग्रहवादी होते. तासगावचा मोर्चा 3 सप्टेंबर 1942 साली निघाला होता. त्यामध्ये अग्रसर होते. पण ब्रिटिशांनी ओळखलं होतं काही मंडळींना आधीच अटक केली. बंधू भगिनींनो दादांना अटक केली, पांडुमास्तरना अटक केली, बर्डे गुरुजींना अटक केली, किसनवीरांना अटक केली, त्यांना जेलमध्ये बाबुराव घोरपडेंना अटक केली, त्यांना एरोड्यात पाठवलं. आणि वसंतराव दादांच्या भोवताली ही सगळी जी मंडळी होती त्यांना त्या ठिकाणी सांगलीच्या जेलमध्ये ठेवलं. बाहेर अशा तऱ्हेनं लढा पेटलेला आहे. क्रांतीचं रणशील युद्ध आहे. वसंतराव दादांनी 5-6 महिने तुरुंगामध्ये काढले.
हिंदूराव पाटील आणि आपल्या सहकार्याला त्यातले जवळजवळ सगळे आज बंधू वगैरे आज आपल्यामध्ये आहेत. एक रामचंद्र कोष्टी जयराम कुष्टे नावाचे एक सदग्रस्त मात्र 94 वर्ष वय आहे. आम्ही त्यांच्या पायाचं दर्शन घेतो. ह्या आठवणी त्या काय मी पुस्तकात वाचल्या नाहीत, पण मी स्वतः पुस्तक लिहिले या घटनेवर. पण जयराम कुष्टे आम्हाला सांगतात, आमचे धोंडराम माळी होते ते आम्हाला सांगत होते. आम्हाला या सगळ्या आठवणी त्या ठिकाणी सांगत. गणपतराव कोळी होते, सगळी मंडळी होती. दादाने आपल्या सहकार्यांची तुरुंगामध्येच बैठक घेतली. अरे आपण किती घेतलं पाडायचं. बाहेर महाराष्ट्र पेटलाय, भारत पेटलाय, लोक पेटून उठले. त्यामुळे आपण व्यर्थ बसून चालणार नाही. आणि म्हणून या स्वातंत्र्यासाठी काहीतरी केलं पाहिजे नाही. मग कधी करूया, काय नाही म्हणजे धडधगतच करूया. शनिवारी सांगलीचा प्रचंड मोठा बाजार असतो ना, त्या बाजारात विशेष काम करूया. आणि बंधू भगिनींनो, त्या तुरुंगामध्ये असताना शनिवारचा दिवस 2:30 वाजलेले आहेत. पोलीस अधिकारी खाऊन डाराडोर व्हायला लागलेले आहेत. कुणी झोपतोय, कुणी पेंगलेला आहे, कुणी बाजारात भाजीपाला आणायला गेलेला आहे. सगळे गाफील होते. आणि वसंतराव दादाने इशारा केला आणि मी सांगितलेली ही माणसं धोंडराव माळे असतील, हिंदूराव पाटील असतील, ते कुष्टे असतील, गणपतराव कोळी असतील, या सगळ्या मंडळी ठरवलं एक एक पोलीस पकडायचं आणि त्याची बंदूक हिसकावली. कुणी आडवाई त्याची बंदूक पाहिलं हिसकावून घ्यायची. आणि बंदूक घेऊन अशा बंदुका गोळा केल्या, सगळ्यांना खाली केलं. आणि सांगलीच्या त्या तटावरून मध्यभागी राजवाड्यात हा तट आहे, तुरुंग आहे त्याचे आधी तिथंच आहे तुरुंग. आणि त्याच्यावर उड्या टाकल्या बंदुका घेऊन. हिंदूराव पाटलांनी उडी टाकली आणि त्यांचे दोन्ही पायच मोडले. ही सगळी मंडळी पळत गेली. कृष्णेला त्या ठिकाणी पूर आला होता. जुलै 24 जुलै हा दिवस आहे, पावसाळ्याचे दिवस आहे. आणि त्या कृष्णा नदीमध्ये मंडळी ही पडली. पोहोच जात असताना ब्रिटिश पोलीस जागे झाले. पकडा पकडा पळा पळा, हे पुढे पळतात आणि मागणं पोलीस पळतात. सांगलीच्या बाजारामधला तो रोमांचक प्रसंग होता बंधू भगिनींनो. आणि त्याने गोळ्या झाडायला सुरुवात केली. अण्णासाहेब पत्रावळे नावाचं एक तरुण, वयवर्ष 21, बंधू भगिनींनो, त्याच्यावर गोळ्या चढल्या. कृष्णेच्या पाणी रक्तासारखे लाल झाले. बाबूराव जाधव यांच्या गोळ्या झाल्या, तिथं सुद्धा पाणी रक्तासारखे लाल झाले. सगळी मंडळी पळत होती. वसंतराव दादा पोलिसावर गोळीबार करतो. पोलीस चुकत होते आणि पुढे बघून गोळीबार करतात. तोपर्यंत एका पोलिसांना ओळखलं, एका झाडाच्या आडून कोणीतरी गोळ्या मारतोय. आणि त्यांचा एवढा भाग दादांचा त्या झाडाच्या बाहेर होता. बंधू भगिनींनो, त्यातून एक गोळी सुटली आणि दादाच्या इथून अशा तऱ्हेने आरपार झाली. दादा बेशुद्ध पडले. बंधू भगिनींनो, हा रोमांचक इतिहास त्या ठिकाणी घडत होता. दादा बेशुद्ध पडले. पोलिसांनी पकडलं, हिंदूराव पाटलांना पकडलं. दादांना तिथं सांगलीच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. ही गोळी ऑपरेशन करून बाहेर काढली. कसबेटेकरचे डॉक्टर होते. पुन्हा दादाला काही महिन्यानंतर तासगावच्या सातारच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सुद्धा दाखवण्यासाठी आणलेलं होतं. आणि दादांची ती उडी, दादांचा होतो इतिहास, हे स्वातंत्र्यासाठी. आणि म्हणून तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे. एक स्वातंत्र्य सेनानी महाराष्ट्राचा 4 वेळा मुख्यमंत्री झाला. एक शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला. महाराष्ट्र त्यांनी घडवलं, नवा विचार दिला, नवी दिशा दिली. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना किंवा दिल्लीमध्ये परराष्ट्र मंत्री, गृहमंत्री, संरक्षण मंत्री सगळं काय असताना त्यांना जर घोषणा करायची असेल, नवा विचार द्यायचा असेल, तर ते सांगलीला यायचे आणि सांगलीच्या जाहीर सभेमध्ये त्या ठिकाणी ती घोषणा द्यायची. वसंतराव दादांनी 1967 साली राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन सांगलीला भरवण्याचा निर्णय घेतला. एक नवं सांगलीच वाचणार होतं त्या विश्रामबागच्या परिसरामध्ये. पण दुर्दैवानं कोयनेचा भूकंप झाला आणि आदल्याच दिवशी भूकंप झाल्यामध्ये अधिवेशन होतं. त्यामुळे त्या ठिकाणी ते घडू शकलं नाही. नाहीतर देशातली सगळी मंडळी, इंदिरा गांधीपासून ते बाबू जगजीवनरावांपर्यंत सगळी मंडळी सांगलीला आणण्याचं त्यांचा ते पण होता, ते घडला असता तरी. पण दुर्दैवानं तो घडला नाही. पुन्हा एकदा सांगतो, हे सगळं घडलं. पुन्हा एकदा या महाराष्ट्राला वसंतराव नाईक, वसंतराव दादा आणि यशवंतराव चव्हाण या त्रिमूर्तींनी महाराष्ट्र घडवला असं चित्र झालं पाहिजे. पण दिल्ली अशी यशस्वी आहे की तिने एक दिवशी दादा आणि यशवंतरावांच्यातच भांडण लावलं. ते भांडण काय असतं ते 1980 साली आपण बघितलेलं आहे. बंधू ताईलाच उभं केलं गेलं दादांच्याकडून, कधी घातलं तरी. आणि एका 2 नेत्यामध्ये बंधू बघलो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सगळ्यात चुकीची
घटना कुठली घडली असेल तर या दोन नेत्यामध्ये मतभेद निर्माण झाला. पुन्हा दिलं जमाई झाली. गेल्या वर्षी मला वाटतं शालिक त्यांनी कुठेतरी जाहीर केलेलं की माझी आयुष्यातली सर्वात मोठी चूक कुठली असेल तर मी चव्हाण साहेबांच्या विरोधात उभे आहे. ताईंनी सुद्धा एक बोल केलेलं आहे. मला ती चूक बोलून गेली. त्या दोन देशामध्ये अंतर पडलं. बंधुभगिनींनो, महाराष्ट्राला फार मोठं नुकसान झालं. पुन्हा एकदा यशवंतराव वसंतदादा आणि वसंतराव नाईक यांच्या विचारानं, यांच्या विचारानं महाराष्ट्र घडवण्याची संकल्पना तुमच्या आमच्याकडे व्हावी. वसंतराव दादा हे असे मान्यवर नेते होते की ज्यांनी हा महाराष्ट्र घडवण्यामध्ये, या महाराष्ट्राचा शिल्प उघडवण्यामध्ये धडाडीनं काम केलं. त्यांच्याबद्दलचे विचार मला जे त्या ठिकाणी मांडता आले ते मांडण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला. रहमतपूर सारखं हे सुजान गाव, जाणते श्रोते, शिवाजीराव माने आणि त्यांची सगळी टीम, सुनीलराव माने आणि त्यांची सगळी टीम या ठिकाणी ही व्याख्यान मला आयोजित करते. आणि फार चांगला उपक्रम की दर महिन्याच्या 13 तारखेला व्याख्यान आयोजित करणं हे एरा गावाचे काम होते. सहयोजकांना धन्यवाद देतो की आपण हे सगळं केलेलं आहे. आणि ते केलेलं आहे ते माणसं जोडण्याच्या भूमिकेतून केलेलं आहे. म्हणून वसंतराव दादा सामान्य माणसामध्ये जन्माला आलेले असामान्य नेते होते. महाराष्ट्राचे शिल्पकार होते. महाराष्ट्र घडवण्यामध्ये एक उदाहरण क्रांती त्यांनी त्या ठिकाणी केली. महाराष्ट्राला काही देशधोरणं त्यांनी दिली. आणि म्हणून छातीवर गोळ्या झेलणारा हा आमचा वीरपुरुष, आमचा एक आदर्श आहे, आमचा वीर आहे, आमचा विरोधात नायक आहे. या नायकाला प्रणाम करून मला बोलवलं याबद्दल आमच्या सगळ्या मंडळींना मनपूर्वक धन्यवाद देऊन मी आपल्या समोर करतो. धन्यवाद वीर पुरुष दादा, दूरदृष्टी दादा, संयमी दादा, कनवाळू दादा, राजकारणी नव्हे तर विधायक, समाजकारणी दादा. दादांचा चित्रपट मांडताना शब्दही पडतील फिके. माननीय श्री DA सर यांनी अतिशय समर्पक शब्दामध्ये दादांचा जीवन चरित्र आपल्या समोर मांडलं. धन्यवाद सर. कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये येत असताना मी आदरणीय पर्यवेक्षक सर, राऊत सर, मी आपणास विनंती करते की आपण आभार प्रदर्शनाचं काम करावं. आज या ठिकाणी पद्मभूषण डॉक्टर वसंतदादा पाटील शिक्षण संस्थेच्या वतीनं महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, स्वातंत्र्य सेनानी स्वर्गीय वसंतदादा पाटील यांचा या ठिकाणी जन्मशताब्दी सोहळा संपन्न होत आहे. गेले वर्षभर 13 नोव्हेंबर 2016 ते 13 नोव्हेंबर 2017 या दरम्यान आमच्या भैयांच्या कल्पनेतून आणि सर्व संस्था परिवाराच्या सहकार्यातून या ठिकाणी हा सोहळा संपन्न होत आहे. त्याचं 8वं पुष्प आज या ठिकाणी गुंफलं गेलं. आणि या 8व्या पुष्पानिमित्त त्या ठिकाणी आमच्या संस्थेच्या विनंतीस मान देऊन या ठिकाणी कार्यक्रमाचे अध्यक्ष जे आपल्याला लाभले ते सन्माननीय विजय बापू पाटील, संचालक वसंतदादा पाटील, शेतकरी सहकारी साखर कारखाना सांगली, त्याचप्रमाणे आजचे प्रमुख व्याख्याते सन्माननीय DA माने सर, माजी प्राचार्य तासगाव सांगली. आपण आमच्या संस्थेच्या विनंतीस मान देऊन आलात, आमचं निमंत्रण स्वीकारलं, कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान त्याचप्रमाणे प्रमुख व्याख्याते म्हणून आपण उभयता आलात, त्याबद्दल संस्थेच्या वतीनं आपलं मनपूर्वक त्रिवार असं आभार मानतो. त्याचप्रमाणे आपल्या रहमतपूरचे उपाध्यक्ष सन्माननीय बेदिलगाव माने दादा, आदर्श शिक्षण संस्थेचे चेअरमन व सह्याद्री साखर कारखान्याचे संचालक सन्माननीय नंदकुमार माने पाटील, त्याचप्रमाणे सह्याद्री साखर कारखान्याचे संचालक सन्माननीय अविनाशराव माने तात्या, आदर्श शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, चौदेश्वरी शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, आपल्या गावचे भूषण सन्माननीय घोरपडे आप्पा, थोर स्वातंत्र्य सेनानी घोरपडे आप्पा, रहमतपूरचे सर्व आजी माजी नगरसेवक, विकास सेवा सोसायटीचे आजी माजी सदस्य, आमच्या शिक्षण संस्थेवरती वसंतदादांच्या वरती ध्येयावरती प्रेम करणारे राजकीय, सामाजिक, कृषी, कला क्षेत्रातील, कुस्ती क्षेत्रातील, शेती क्षेत्रातील सर्व नामवंत, कीर्तिवंत, बुद्धिवंत आपलेही आजच्या या कार्यक्रमानिमित्त आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहिला
त्याबद्दल मनपूर्वक असं आभार मानतो. त्या ठिकाणी आमच्या शिक्षण संस्थेचे माजी प्राचार्य, सर्व माजी मुख्याध्यापक, माजी शिक्षक, सर्व शिक्षक वृंद या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याप्रमाणे आमच्या शिक्षण संस्थेचा सर्व आजी माजी शिक्षक स्टाफ, आमच्या सर्व शाखांचे सर्व मुख्याध्यापक, प्राचार्य, सन्मान्य या ठिकाणी राम मानसिंग माने भाऊ अलीकर गुजू उपस्थित आहेत. बेलागडे या ठिकाणी उपस्थित आहेत. अरुण माने सर तोंडश्री शिक्षण संस्थेचे ते उपस्थित आहेत. आमच्या आदर्श शिक्षण संस्थेचे सन्माननीय व्हाईस चेअरमन अण्णा उपस्थित आहेत. आपल्या सर्वांचं आजच्या या कार्यक्रमानिमित्त तसेच आमच्या कुटुंब प्रमुख वहिनी साहेब याही या ठिकाणी उपस्थित आहेत. नेहरवाडीवरून बऱ्यापैकी या ठिकाणी आमचे गावकर नेहरवाडीकर मंडळी या ठिकाणी वेळात करून आलेले आहेत. आपलं या ठिकाणी या कार्यक्रमानिमित्त मनपूर्वक असं आभार मानतो. त्याचप्रमाणे नेहमीच आमच्या कार्यक्रमास शोभा आणणारे, आमच्या कार्यक्रमाचा नावलौकिक उपक्रम जे चालू असतात हा नावलौकिक वृत्तपत्राच्या माध्यमातून, व्हॉट्सअपच्या माध्यमातून या ठिकाणी पोहोचवणारे आमचे पत्रकार बंधू या ठिकाणी पवार पत्रकार आहे, जंगम पत्रकार आहे. आपलंही आमच्या संस्थेच्या वतीनं मनपूर्वक असं या ठिकाणी आभार मानतो. आजच्या या कार्यक्रमाला आपण सर्वांनी शोभा आणली. आमचा वसंतदादा पाटील विद्यालयाचा वाद्यवृंद समूह असेल, सूत्रसंचालक असतील, पाहुण्यांचा परिचय करून देणारे सन्मान्य निकम सर असतील, ते पाहुण्यांच्या या आजच्या या नियोजनाचे सर्वस्वी सन्मान्य भाऊ, सन्मान्य या ठिकाणी भैया आहेत आपले एस के माने सर, आमच्या संस्थेचे व्हाईस चेअरमन सन्मान्य दादा, आपल्या सर्वांचं आणि इथे उपस्थित असणारे सर्व शिक्षण प्रेमी, दादा प्रेमी, आपल्या सर्वांचं या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मनपूर्वक असा आभार मानतो. आपण सर्वजण आला, कार्यक्रमाला शोभा आणली, आम्हा सर्वांना उपकृत केलं, आमचा आनंद द्विगुणित केला, त्याबद्दल संस्थेच्या वतीनं मनपूर्वक असं आभार मानतो. आणि वेळोवेळी जेव्हा आम्ही या ठिकाणी अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करतो त्यावेळी आपण हजेरी लावतात आणि इथून पुढेही येत्या 13 तारखेला अशा प्रकारची हजेरी लावा अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो.